ठीक आहे. भारत, काय नाव आहे सर तुमचं? भारत अहिरे. येस सर, बोला सर. परत आहे. नमस्कार सर. सर्वात प्रथम तर मी सर्वांना आणि तुम्हालाही नमस्कार करतो. आणि खरंच तुम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे शिकवलं सर. आणि म्हणजे बिंदास, आणि तुम्ही म्हटले यार बिंदास विचारा, तुम्ही जे काही मनातले प्रश्न असतील बुवा ते बिंदास विचारा. म्हणजे एक भावासारखं आणि खरंच एका मित्रासारखं हे केलं तुम्ही. हम्म, हम्म, आणि जसं बऱ्याचशा ठिकाणी असं रेकॉर्डिंग देतात सर, पण इथं तुम्ही आम्हाला लाईव्ह विचारायचं, किंवा तुम्ही पर्सनल मेसेज करा, है ना. आणि हम्म. तुम्ही सांगायचे स्टडी करा, ते स्टडी पण तुम्ही चेक करायचे सर, है ना. बरोबर. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, खरंच क्लिअर झाल्या सर. आणि म्हणजे या क्षेत्रात आहे ना बरेचसे फ्रॉड होतात सर. म्हणजे मलाही राईट. वाटायचं बुवा असं, हम्म, आणि हम्म, खूप मोठे हे होतात. पण मला तरी वाटतं तुमच्याकडे बिनधास्त नवीन स्टुडंटनी क्लास करावा बुवा, है ना. आणि याच्यानंतर मी पुढे पण तुमच्याकडे अजून शिकायला मी उत्सुक आहे सर. आणि जसं सर. तुम्ही म्हटले, हम्म, हम्म. है ना, अजून तुम्ही म्हटले की बाबा काही विचारा तुम्ही बिंदास, है ना. तर असं दुसऱ्याकडे जे रेकॉर्डिंग चालू करून देतात आणि आपल्याला काही समजत नाही, डायरेक्ट विचारता नाही येणार. हम्म, आणि हम्म. खरंच, आणि पहिली दुसरी बॅच असल्यामुळे खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून घेतलं सर, है ना. खूप खूप धन्यवाद आणि सर. तुम्ही सर अगोदर काही किती वर्षाचा एक्सपिरियन्स होता तुम्हाला मला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर. मला लॉस वगैरे नाही झालाय. या मी फील्डमध्ये? लॉस, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? हा एक्सपिरियन्स म्हणजे सर मी जस्ट घेऊन ठेवतो सर वॉच शेअर, करत आणि एस आय होते. पी ओके. वगैरे करतो सर. माझी वाईफ पण, मम्मी तिला पण हे केलं, है ना. हम्म, हम्म, हम्म. आणि तिचं पण अकाउंट आहे सर एंजल वनला. ओके, आणि ओके. तिचं पण एस आय पी वगैरे, आय पी वगैरे पण हे करतो. ठीक आहे. म्हणजे आणि मग असं आतापर्यंत तुम्ही कोर्स केलाच नव्हता का कुठं? नाही सर, केला नव्हता. म्हणजे फर्स्ट मला टाइम. करायचंय. हा, करायचंय. पण विशेष म्हणजे तुम्ही खानदेशी वाटले आणि आपले वाटले, हम्म, है ना. हम्म, हम्म. आपले वाटले म्हणून मग मी हे केलं मग की बाबा तुम्ही नाही सर. अगोदर जे नॉलेज होतं तुमचं ते मग कुठून गेन केलं होतं तुम्ही? म्हणजे कुठून? युट्यूब सर वरून असं बघायचे? युट्यूब, आणि असं हळूहळू मी स्वतः जे हे बघायचो की बाबा हम्म, कुठला शेअर कसं आहे, मी स्वतः हे करून. पण म्हटलं नाही, अजून याच्यात पुढे जायचंय बुवा आपल्याला. हम्म, हम्म. तर करायचंय, पण नेमकं व्यवस्थित सापडत नव्हते, आणि खूप फीज पण आहे सर इतर ओके. हा, कडे. फीज पण भरपूर आहे. भरपूर आहे. आणि तुम्ही म्हटलं की बाबा बेसिक आणि ऍडव्हान्स आपल्या याच्यातच होऊन जाईल. तर ते खरंच आपल्या खानदेशवासियांसाठी एक चांगलं पण संधी आहे सर. आणि मला असं विचारायचं आहे, आतापर्यंत तुम्ही युट्यूबला जे काही व्हिडिओ बघितले, जे काही बघितलं, तर तुम्हाला काय डिफरन्स काय वाटला याच्यात? वाटलं ना सर, तुम्ही ते कॅन्डल वगैरे, किंवा म्हणजे मी सपोर्ट रेसिस्टंट वगैरे काही असं म्हणजे बघितलं नव्हतं की बाबा सपोर्ट बघायचा की काय ते हे हे. करून ओके. कारण की गलत एंट्री है ना. आणि एक्झिट, तुम्ही म्हटले की एंट्री व्यवस्थित पाहिजे आणि एक्झिट व्यवस्थित पाहिजे बुवा. हम्म, हम्म, तर हम्म. ते आम्ही सुधारणार आहे सर अजून, आणि त्याच्यात अभ्यास करू आम्ही चार्टचा वगैरे अजून. अभ्यास करा, अभ्यासावर फोकस करा. रिझल्ट म्हणजे भेटतो, म्हणजे भेटतो रिझल्ट. ही फील्ड आहे ना, खूप बेस्ट येस येस. आहे. फक्त नॉलेजची कमी आहे, म्हणून आपल्याला थोडंसं आपल्या चुका काय आहेत ते तुम्हाला कोर्स केल्यानंतर कळल्याच असतील, की तुम्ही अगोदर येस काय येस. चुका करत होते, आता काय होत आहे. ठीक आहे. येस येस. तुम्ही राहायला कुठे सर? मी जबलपूरला, मी एरंडोलचाच आहे सर, एरंडोल. विक्रांतचा. आणि ओके. तुम्ही म्हटले होते मी एरंडोलचा आहे, मग मी अजून कन्फर्मेशन हे केलं हम्म. की नाही बाबा, की आपले जवळचेच आहेत. हा, हा, आणि हा. जसं बरेचसे जण म्हटले की नाही सर, म्हणजे खरंच आतून ते समजतं सर. एक हम्म, नॅचरली समजतं की हा व्यक्ती कसा आहे हम्म, बोलताना किंवा हे करताना. आणि तुम्ही खरंच कमी टाइमामध्ये खूप म्हणजे इंस्टाग्रामवर पण किंवा इतर ठिकाणी खूप हे केलं. कारण की खरंच देण्यासारखं आहे ना. तुम्ही म्हणता अरे माझ्याकडे जे आहे ना, मी द्यायचंय मला, ते हम्म. द्यायचंय बुवा बिनधास्त. काही मला लपवून ठेवायचं नाही. म्हणजे हे जे बरोबर आहे. शब्द राहायचे ना तुमचे, खूप जबरदस्त राहायचे सर. हम्म, हम्म, हम्म. नाही, कुठलाही टॉपिक मी आहे ना मनापासून शिकवतो. जो टॉपिक स्टार्ट झाला ना, मी त्याला पूर्ण असं ओपन हं. करून तुम्हाला पूर्ण एक बारीक बारीक गोष्टी त्याच्यातल्या हो ना, सांगतो, हो ना. जेणेकरून तुम्हाला पूर्ण नॉलेज भेटायला पाहिजे, असं पूर्ण नको त्या टॉपिक बद्दल. आणि सोप्या पद्धतीत कळायला पाहिजे. मी इंग्लिश शब्द वापरत नाही जास्त. हो, हो, हो. हां, परत अजून सांगायचं सर, तुम्ही जे म्हणजे आम्हाला उदाहरणं द्यायचे ना, ते एकदम म्हणजे आपल्या भाषेत द्यायचे आणि साध्या पद्धतीत एकदम लगेच ट्रिगर व्हायचं कुठलेही. तेच ना. मग काय ते असतं, पण लँग्वेज हां. मॅटर करत नाही, तुम्हाला नाही, बरोबर, समजणं बरोबर. मॅटर करतं. मार्केट विचारत नाही, इंग्लिश येते का बरोबर. तुम्हाला विचारत नाही ते, किंवा हिंदी येते का, किंवा इराणी येते का. ते फक्त म्हणतं की तुम्ही कुठं बरोबर मला बाय करताय, मला सेल करताय, तुम्हाला प्रॉफिट आरामात होतो. बरोबर. म्हणजे आपले स्टुडंट दीपक दादा किंवा इतर असतील, ते खूप जबरदस्त, ते खूप छान पद्धतीने हँडल किंवा हे करतात. तर तुम्ही म्हणे नाही की माझ्यापेक्षाही पुढे ते जायला पाहिजे बुवा. हा, एक गुरु असं जातील जातील त्याचं. तुमच्यामधून. असं काहीच नाही, कुणीही कुठेही कधी
कसाही जाऊ शकतो. असं काहीच नसतं की मला तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे किंवा मी तुम्हाला शिकवतोय म्हणून मी नेहमी तुमच्यावर राहील, असं काही नसतं. हे काय आहे, हे मार्केट आहे. ओके, याच्यात एक्सपिरियन्स मॅटर करतो. ठीक आहे. सो टेन्शन घेऊ नका. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट धन्यवाद कोण सर. आहे? आणि हम्म. नक्कीच सर, भविष्यात आम्ही चांगलं प्रॉफिट हे करून तुम्ही म्हणाल की हा माझा स्टुडंट आहे सर, एवढं मी हा, करेल. तीच माझी कमाई आहे. बस माझी फी तिथं वसूल होते, इथं नाही. धन्यवाद सर, ठीक आहे. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद सर. नक्की नक्की. तर ओळख नमस्कार ठेवा. सर. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मी धरणगावचा आहे. MSCB ला जॉब करतो. हम्म. हा, ओके. तर मला तुमच्या कोर्स लावल्यापासून मला फक्त माझ्या ऑफिसमध्ये जे माझे 2 4 5 मित्र होते ते करायचे ट्रेडिंग वगैरे. हम्म. मला पाहिजे तसं काही याच्यात नॉलेज नव्हतं. ओके. फक्त रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल हे समजायचे आणि खाली वर जाता बुवा एवढं समजायचं. बरोबर. तुमच्या कोर्स लावल्यापासून मला ते बेसिक त्याच्यातल्या माहिती मिळाल्या आणि ते स्ट्रॅटर्जी वगैरे तुमच्या ट्रँगल पॅटर्न वगैरे हम्म. ही माहिती मिळाली. जेणेकरून माझी ती थोडी कन्फर्म झालं बुवा, हे असं असं वर्क करतं बुवा हे. असं वर्क करतं, राईट. हा, तर ते मला माहिती पडलं. तर मी आता त्याच्यातून शिकेल अजून बरचसं. राईट. तुमच्याकडून मला जे नॉलेज भेटलं ते बरोबर भेटलं. हम्म. ओके. तर त्याच्यात आज हं, तुम्ही कुठे राहता सर? धरणगावला. आणि जॉब काय मी करता तुम्ही? धरणगावला जॉब MSCB ते सर. MSCB ते. ओके ओके. ठीक आहे हा ठीक हा. आहे. आता तुम्हाला डिफरन्स पण कळाला असेल की आपण SIP करतो किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाकतो, आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये डिफरन्स काय आहे, फरक काय आहे, स्वतः डिसिजन घेणं. हो, ते स्वतःची अॅक्युरेसी पण माझी एक बऱ्यापैकी हे झाली की आपण मी करू शकतो बुवा ते. आणि कसं करायचे मला हे याच्या रेजिस्टन्स सपोर्ट. याच्याबद्दल जे तुमच्या मनात काही असं भावना होती का की हे स्कॅम असतं किंवा फ्रॉड असतं, किंवा फक्त लोक म्हणतात प्रॉफिट आहे, होत नाही, असं काही वाटतंय तुम्हाला आता? नाही, स्कॅम तर भरपूर होत राहतात, पण तुमच्या विषय होतात की ऑनलाईनला जे शेअर मार्केटचे क्लासेस घेणारे तर भरपूर आहे. हम्म त्याच्या स्कॅम पण भरपूर आहे. हम्म. पण मग तुमच्याशी बोलून आम्हाला मेन म्हणजे आहे राहणे हम्म. आणि तुमच्या शिकवणं मराठीत आहे राहणे. तर ते हम्म. मला 100% ते महत्वाचे वाटलं, कारण की मला आपल्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम बरोबर मला तरी. बरोबर हा, बरोबर. तुम्हाला तर वाटलं त्याच्यामुळे का तुमच्या की मी कुठे इंग्लिश बोलतोय आणि तुम्हाला समजत नाही असं? नाही, तुमच्याकडे असं वाटलं नाही की इंग्लिशचा जास्त वापर झाला. ते माझ्या बी डोक्यातून गेलं असतं ते, पण तुमच्याकडे ते शब्द काही मॅटर न करत होतं. मला पाहिजे ती लँग्वेज म्हणजे आहे आणि मराठी बस. बरोबर बरोबर. हा, ठीक. याच्यातनं मला शिकायला भेटलं. पैसे वसूल झाले का नाही तुमचे? हो हो सर, पैसे वसूल झाले. पैसे वसूल झाले ना? ठीक हो, आहे. पैसे वसूल झाले. धन्यवाद सर. बरंचसं नॉलेज स्टडीवर तुमच्या. फोकस हो करा. स्टडीवर. हो आणि पैसा हो. आहे, इन्व्हेस्टमेंट पण केली तुम्ही तरी एकदम ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चालेल. ओके. चालेल, माझा सपोर्ट असेल तुम्हाला, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? चालेल. नेक्स्ट कोणाला बोलायचं अजून? नमस्कार सर. यस, नमस्कार सर. प्रमोद मी सर. प्रमोद जाधव बोलतोय यस यस. पुण्यावरून. यस यस, बोला अ, सर. मी मी सिरम कंपनीमध्ये ऍज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो सर. ओके ओके. अ, मी ऍक्च्युली 3 4 वर्षापूर्वी मला एवढं नॉलेज नव्हतं. 3 4 वर्षापूर्वी मी स्टॉक्स घेत होतो. कोणी सांगितले हे स्टॉक चांगले असतात ते घेऊन टाका. बट त्या गोष्टीमध्ये माझा लॉसच व्हायचा सर. मग तुमचा मी इन्स्टाला व्हिडिओ बघितला आणि मेन म्हणजे तुम्ही आपल्याकडचे निघाले, तर मी ऍक्च्युली नोव्हेंबरची जी बॅच होती त्याच्यातच जॉईन करणार होतो. बट ड्यू टू सम प्रॉब्लेम्स मी डिसेंबरची बॅच जॉईन करू शकलो. ओके. पण ह्या क्लासमधून मला खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत सर, बारीक सारीक, मार्केट कसं चालतं, कसं वर्क होतं, कधी आपण एंट्री घ्यायची, कधी एक्झिट व्हायचं, जे तुम्ही एक्झाम्पल द्वारे समजवायचे सर, ते खूपच अप्रतिम होतं. ऍब्सोल्युटली फाईन होतं ते, जबरदस्त. तर त्या ज्या गोष्टी, कन्फर्मेशन, एक एक कन्फर्मेशन कशा ऍड करायच्या जेणेकरून आपण फायनान्शियली अजून जास्त प्रकारे स्टेबल होऊ शकतो किंवा स्ट्रॉंग होऊ शकतो. राईट राईट. ओके. बऱ्याच वेळा आपल्याकडे कॅपिटल असते, पण त्या कॅपिटलचा आपण कसा युज करायचा कसा प्रॉपर यूज वेने करायचा? जेणेकरून आपली, येस सर, आपली ग्रोथ होऊ शकते. बरोबर. तर त्या गोष्टी मला मला आणि आपल्या टीमला आपल्याकडून शिकायला मिळाल्या. ओके. आणि राहिलं सर तुमचं जे नॉलेज आहे मार्केट बद्दल, ते ऍब्सोल्युटली जबरदस्त आहे.
खूप हम्म, खरंच म्हणजे मानावं लागेल सर. आणि मी पण प्रयत्न करेल की तुमच्यासारखंच नॉलेज घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडिंग मध्ये चांगलं प्रॉफिट नक्की कमवू नक्की. शकतो असं नक्की. कारण की बघा, तुम्हाला मी जे काही शिकवलंय प्रॅक्टिकल शिकवलंय. तुम्हाला लिहायची गरज पडली का एवढ्या कोर्समध्ये की हा टॉपिक हे लिहून ठेवायचा? नाही. म्हणजे नाही प्रॅक्टिकल नाही सर. डायरेक्ट डोक्यात जातं ते. थेरी डोक्यात जात नसते. थेरी ती शेवटी थेरी असते. तुम्हाला जर मी एक पेज लिहून दिलं असतं ना दररोज, तुमच्या डोक्यात गेलंच नसतं ते. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल असतं. बरोबर आणि बरोबर. माझ्याकडं थेरी नॉलेज नाहीये. मी तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये, म्हणजे आता बी ही रेकॉर्डिंग शेअर करणार आहे, आताही सांगतोय, उद्याही तेच सांगेल. आणि काल पण मी तेच सांगत होतो की माझ्याकडे थेअरी नॉलेजने जे काही आहे सगळं प्रॅक्टिकल आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल दिले आणि प्रॅक्टिकल पर्सनच ह्या फील्डमध्ये सक्सेस होऊ शकतो. राईट. राईट सर. सर मला तर वेळच मिळत नाही प्रॅक्टिस करायला. बट मी जसं पण कुठला पण शेअरचा चार्ट बघतो ना, तर तुम्ही जे पण कन्फर्मेशन सांगितले ते एवढे लक्षात आहेत प्रॅक्टिकली. विदाउट प्रॅक्टिस सुद्धा मी अप्लाय करून मी सांगू शकतो की हा शेअर वरती जाऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय बरोबर सर. बरोबर. चांगली गोष्ट आहे. खूप छान. एवढा तुमचा कॉन्फिडन्स बघून मला पण छान वाटतंय की नाही, माझे स्टुडंटला कॉन्फिडन्स आला म्हणजे मला आला. पैसे वसूल झाले येस सर. तुमचे पण आणि माझे पण. मी एवढा टाइम दिला तुम्हाला आणि आपण जे काही एवढं दीड महिना डिस्कस केलं, त्याच्या म्हणजे फायदा झाला तुम्हाला पण आणि मला पण. माझी काय अपेक्षा आहे, माझे येस सर. स्टुडंट जे आहेत ते सॅटिस्फाय झाले पाहिजे आणि त्यांनी 50 लोकांना माझं नाव सांगितलं पाहिजे की नाही, मी यांच्याकडे शिकलोय. त्याच्यानंतर जो काही माझा अभिमान असेल, मला जो वाटेल हा माझा स्टुडंट आहे, तो वेगळाच असतो. पैसे ही गोष्ट बरोबर तर सर. नंतरची आहे. राईट. येस. पहिले जी खरी काही गोष्ट आहे. प्राऊड फील होतो तो वेगळा होतो. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. सर मी उलट थँक्यू सो मच म्हणतो तुम्हाला मनापासून अगदी, हम्म, हम्म, हम्म. की आम्हाला तुमच्यासारखे चांगले गायडन्स प्रॉपर वेने गायडन्स करायला गुरुवर्य मिळाले. त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सगळ्यांना. ठीक आहे. नेक्स्ट येस कोणाला सर. बोलायचं आहे? नमस्कार सर. नमस्कार. आपल्या क्लासच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या होत्या त्या अपडेट झाल्या. आणि अपडेट झाल्यामुळे कसं असतं की जोपर्यंत माणसाला एखादी गोष्ट माहीत असते पण त्याच्यात अपडेट काय असतं हम्म, हम्म, हम्म. हे खूप जरुरी आहे. आताचं जग कसं आहे की पूर्वीच्या गोष्टी, आता मोबाईलचा जमाना आहे त्याच्यामध्ये एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, हम्म, हम्म. आणि स्टॉप लॉस असेल किंवा कॅन्डल पॅटर्न असतील, ज्या काही बाबी असतील त्या बाबी मुद्देसूदपणे मांडून त्याचं टेक्निकल भाषेमध्ये कसं आपल्याला ऍप्लिकेशन करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल, हम्म, हम्म, हम्म. हे तुमच्या माध्यमातून आम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकायला मिळालं. हम्म, हम्म, आणि येणाऱ्या काळामध्ये खानदेशामध्ये आर्थिक जे स्वातंत्र्य आहे, हम्म, त्या हम्म. फ्रीडम, जे फायनान्शियल फ्रीडम जे म्हणतो, हम्म, हम्म, त्या फायनान्शियल फ्रीडमची एक तुम्ही जी सुरंग लावलेला आहे, तो हम्म. सुरंग निश्चितच भावी काळामध्ये तो अतिशय नक्की नक्की. आमूलाग्र बदल घडून आणेल, त्यात शंका नाही. आणि आपल्या या उत्कृष्ट जे काही तुम्ही करत आहात त्याच्यासाठी पूर्ण इंस्टाग्राम परिवार असेल किंवा पूर्ण खानदेशात तर्फे मी तुमचं एक आभार मानतो. आणि भावी काळामध्ये आपल्या या वाटचालीला हम्म. असंख्य फॉलोअर्स मिळवत आणि तुमच्या या कार्यामध्ये आमचा खारीचा वाटा असो, नक्की एवढंच मी नक्की माझं नक्की बोलून सर. बघा, तुम्ही आहे तर मी आहे. राईट. असं तर मी, म्हणजे इंस्टाग्रामवर जर मी एकटा असेल तर त्याचा काही उपयोग नाही. जर तुम्ही असणार सोबत, तुमच्या म्हणजे तुमचा जो सपोर्ट असेल, तुमचे फीडबॅक असतील, तर त्याला काहीतरी गोडवा येईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही सॅटिस्फॅक्शन आहे कोर्स केल्यानंतर, तेच माझं समाधान आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. पैशांचं काही नाही. पैसे मी पण हेमंत कमवतो. सरांनी मला तुमचं नाव तुम्ही पण सजेस्ट केलं होतं कमवतो. सर, बरं का, हा सर. क्लाससाठी. बोला सर, बोला सर. तुमचा क्लास हेमंत सरांनी सजेस्ट केला होता मला. व्हिडिओ ऑन करा तुमचा. व्हिडिओ ऑन करा सर. हो, हम्म, हम्म. ऑन सर. मग हेमंत हेमंत सर सरांनी काय सांगितलं आम्ही तुम्हाला? हा. हेमंत सरांचा अगोदर थोडाफार एक्सपिरियन्स होता बरोबर. स्टॉक मार्केट बद्दल. हम्म, हम्म, हम्म. आणि आम्ही लहानपणापासून एकाच शाळेमध्ये एकाच वर्गात शिकलेलो आहोत. हम्म, हम्म, हम्म. त्यांनी मला सांगितलं की जगदीश पाटील सरांचा क्लास अतिशय बढिया आहे, बेस्ट आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या खानदेशी भाषेतच, बरं का. बरोबर. आणि सगळ्या गोष्टी एकदम
समजूतदारपणे, असं नाही की अतिशय इंग्लिश झाडतील बुवा, ते अतिशय समजदारीने शिकवतील अशी त्यांना पूर्ण गॅरंटी होती. म्हणून त्यांनी मला तुमचं नाव सजेस्ट केलं. त्याच्यानुसार मग मी तुम्हाला जॉईन झालो या आपल्या क्लासबद्दल. ओके. आणि झालं पण तसंच आहे नेमकं. सगळ्या प्रकारचे जे कॅन्डल पॅटर्न जे आहेत ते मला पण अतिशय चांगल्या तुम्ही सोप्या भाषेत शिकवले, ते पण चांगल्या पद्धतीने समजले. ओके. हम्म. म्हणजे ओके सर. सॅटिस्फॅक्शन झालं तुमचं. हो, फसवणूक सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. फसवणूक किती टक्के झाली? फसवणूक अजिबात काहीच झाली नाहीये. जेवढे क्लासेसचे पैसे वगैरे एक प्रकारे वसूल झाले आहेत, आणि त्या दृष्टीने तुम्ही पण खूप मेहनत केली असं अगोदर. हे तुम्ही जे नॉलेज दुसऱ्यांना देताय ते नॉलेज स्वतः मिळवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली असेल, तुमचा स्वतःचा अमूल्य असा वेळ दिला असेल, आणि त्या त्या मानाने ही जी तुमची फीज आहे अतिशय माफक आहे, हे आम्ही निश्चित इतरांना पण सांगणारच आहोत आणि तसं नक्की पटवून देणार आहोत. नक्की नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा, लोक हो. काय करतात, लॉस करून येतात. लॉस करून माझ्याकडे शिकायला येतात बरं का. आतापर्यंत म्हणजे मी जे काही शिकवत होतो ना अगोदर, मॅक्झिमम स्टुडंट माझ्याकडे लॉस करून, कारण की त्यांना तेव्हा कळते, तेव्हा त्यांना नॉलेजचं महत्त्व कळतं, तोपर्यंत कळत नाही. आणि समजा तुमच्यामधून कोणीतरी बिना लॉस करून आलाय डायरेक्ट, तर तुम्ही नशिबाने, राईट. कारण की किंवा थोडाफार झाला असेल लॉस, नो प्रॉब्लेम, तुम्ही नशीबवाले, कारण की तुम्हाला राईट डायरेक्शन भेटलेली आहे. आणि मी मार्केट बद्दल काही अशा खूप काही गोष्टी अशा वाढवून वगैरे नाही सांगितलं, जी रियालिटी ती सांगितली. मग तुम्ही ती ऍक्सेप्ट केली काय नाही केली काय हे तुमच्यावर आहे शेवटी, राईट. आणि प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचा प्रयत्न केला आहे. प्रॅक्टिकलमुळे तुम्हाला फायदा हा नक्की होणार भविष्यात पण. आणि तुम्हाला मी 1 महिन्यात पण विचारलं ना सर हे काय होणार आहे, तरी तुम्ही लॉजिक लावणार आहे, पुस्तक वाचणार नाही तिथं, आणि लॉजिक लावून तुम्ही उत्तर देणार आहे. म्हणजे ॲज अ माझ्यासारखं मी पण तेच करतो. तो एक आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे सर, की लॉजिक इज द हम्म. मेन की ऑफ सक्सेस. राईट राईट राईट, लॉजिक आहे, कारण की ते व्हेरी नाईस मार्केटमध्ये हेमंत. थेअरी उपयोग नाही, काहीच काम करत नाही, लॉजिक काम करत आहे. कारण की पुस्तकी ज्ञान हे कुठेही कामात येत नसतं. बरोबर. कृतिशीलता असावी पाहिजे त्याच्यामध्ये. राईट राईट. ऍक्शन बेस्ड. पुस्तकी ज्ञान हे एक्झाम मध्ये कामात येतं, प्रश्न उत्तर लिहायला. ओके. तेच. पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपल्याला प्रॅक्टिकलच नॉलेज कामात येतं, जे की मी दिलंय. ऑब्विसली. ठीक आहे. थेरी काय आहे, थेरी 100 रुपयाचं पुस्तक कुठेही भेटा तुम्ही, 100 रुपयाच्या पुस्तक मध्ये भरपूर आणि थेरी भेटेल. सांगायचं की तुम्ही किती वेळा रिव्हिजन घेतली असेल याच्याबद्दल पण सांगावंसं वाटतं, की जर एखाद्याला एखादा टॉपिक नसेल समजलं तर तुम्ही लगेच त्याविषयी सांगायचे की तो टॉपिक लगेच तुम्ही रिव्हिज करायचे. असं तुमच्या मनामध्ये हे नव्हतं की हा टॉपिक परत रिव्हिज करायला होतोय वगैरे, असं काही नव्हतं तुमच्या मनामध्ये. तुम्ही तो बरोबर. टॉपिक एक हॉनेस्टली लगेच तो त्याच्यामध्ये रिव्हिजन घेतली असेल, किंवा ज्या काही डाऊट्स असतील डाऊट क्लिअरिंगसाठी तुम्ही असा वेळेचा विचार नाही केला की 1 तास झालाय वगैरे वगैरे, असं काही नव्हतं. तोलून दॅट इज मापून रिअली आउटस्टँडिंग. तोलून मापून मी टाइम पण घेत नाही आणि नॉलेज पण देत नाही. सगळं जे आहे जेवढं येईल तेवढं टाकायचं मोकळं. कारण की काय असतं, आणि मी काही लिहून पण ठेवत नाही, जे असतं माझ्या डोक्यात ते पूर्ण मी तुम्हाला सांगतो. टॉपिक कुठला आज हा आहे का, त्याचं पूर्ण आपण डिटेल्स मध्ये डिस्कस करतो आणि त्याच्याबद्दलच क्वेश्चन आन्सर करून म्हणजे सगळ्यांचा फायदा होतो. जर तुम्ही प्रश्न विचारायचा आणि मला तुमच्यामुळे 10 लोकांना फायदा व्हायचा, की याचं ओके हा डाऊट आहे, हे आहे. आणि तुम्हाला अनम्यूट ठेवणं म्हणजे कसं असतं, टू वे कम्युनिकेशन झालं ना, तर तो जो मुद्दा आहे तो खूप छान सुरळीत मोकळा होतो. त्याच्या काही बारीक बारीक गोष्टी असतात ना, त्या एकदम क्लिअर कळतात. आणि समजा मी तुम्हाला फक्त म्यूट करून ठेवलं तर त्यात काही मजा नाही. आणि मी असंच शिकलोय. मी काही शिकलोय ना, मी काही डायरेक्टली शिकून नाही आलो कुठून, मी पण शिकलो जे कोणाकडून तरी प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन, बाकी माझं नॉलेज आहे. पण मला असं टू वे कम्युनिकेशनने कोणी शिकवलेलं नाहीये. सगळं असं रेकॉर्डिंग बघून किंवा वन वे कम्युनिकेशनने बस. पण मला ते आवडतं, समोरचे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर देणं, म्हणजे त्यात समोरच्याचं समाधान होतं. हा विषय. ठीक आहे. नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे अजून? बाकीच्यांना जय व्हिडिओ ऑन शिवराय सर. ठेवायचे ऑन जय ठेवू खानदेश. शकतात, आणि मध्येच वाटलं तुम्हाला बोलायचं बोलू शकतात, नो प्रॉब्लेम. पण 1 बाय 1 बोला. ठीक आहे, बोला सर. नेक्स्ट. हॅलो. हॅलो सर. यस यस, बोला. हॅलो. हा बोला सर, राजेश सर बोला, राजेश पाटील सर. व्हिडिओ ऑन करा फक्त, पॉसिबल होत असेल तर. तुमचा म्यूट आहे, म्यूट केलंय तुम्ही.
नेक्स्ट कोणाला सर बोलायचं? नमस्कार. हॅलो सर, जय शिवराज, जय खांदे सर. येस सर, बोला. मनीष सर बोला सर. त्याच्यानंतर प्रशांत नेक्स्ट पाटील. सर नमस्कार. प्रशांत पाटील सर बोला सर. प्रशांत सर तुम्ही बोलून घ्या. हो हो, जय ज्यांचा शिवराज सर, व्हिडिओ जय ऑन आहे खांदे ना, सर. ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांनी बोला. कोणी व्हिडिओ ऑन करून. हा सर, नमस्कार सर. जय खांदे. जय नमस्कार, खांदे जय सर शिवराज. बोला. जय शिवराय. हा, मी बऱ्याच दिवसापासून मी प्रशांत तुम्ही पाटील. कुठून आहे सर? कुठून राहायला? मी धुळे साखरेहून बोलतोय सर. धुळे साखरेहून. ओके. हो. तुमचं काय फील्ड काय? तुम्ही काय काम करतात? जॉब करतात? मी टीचिंग जॉब मध्ये सेकंडरी स्कूलला. ओके. बहुतेक टीचर आहे आपल्या बॅच मध्ये. ओके. हो. हा, तर बऱ्याच दिवसापासून मी माझं म्हणजे इन्स्टाला, युट्यूबला सर्च करत होतो की आपल्याला कोणीतरी शेअर मार्केट विषयी माहिती किती देईल. मी वर्षापासून बऱ्याच तुम्ही ह्या फील्डला सर्च करताय किंवा ऑब्झर्व आता करताय? जवळजवळ मी 1-1.5 वर्षापासून सर्च एक करत दीड होतो वर्ष. आणि बऱ्याच जणांना फॉलो पण केलं होतं मी. बऱ्याचशा जणांना फॉलो केलं, त्यांचे रील्स पाहायचो वगैरे. पण इंस्टाग्राम. कुठेतरी मला असं हार्ट टचिंग नाही व्हायचं की मला कोणीतरी असं चांगलं शिकवेल बुवा असं. तर मध्येच तुमचे नोव्हेंबरमध्ये मी रील्स आले तुमचे. तो एक रील्स फार आवडला होता मला की हा 10 म्हणजे 1.5 लाखाचा हेडफोन आहे, तुम्हाला मी 15,000 देऊ शकतो हा, किंवा बरोबर. एक 10 लाखाचा घोडा. मग मला वाटलं की भाऊ घरना माणूस सापडणार, घरना मास्तर सापडणार. हो, ते आपले बोट धरून चालाडा ना शिकी. बरोबर. आणि टीचिंग जॉब असल्यामुळे काय आहे सर की थोडंसं चिकित्सकपणा आणि जोपर्यंत ट्रस्ट होत नाही तोपर्यंत बरोबर. ते आपण करू आणि शकत तुम्हाला नाही. सांग का, मी जे ते बोलतो, टीचर जो माणूस असतो तो खूप विचार करूनच डिसिजन घेतो. कारण की बरोबर आहे सर. मला माहिती आहे. तर मग मी तुम्हाला लगेच फोन लावला. तुम्ही रिसीव्ह करून सर्व माहिती विचारली काय आहे काय नाही. मग मी तुम्हाला बोललो की सर म्हटलं माझं एक अकाउंट होतं एंजल वनचं माझ्या स्वतःच्या नावाने. मग तुम्ही मला मार्गदर्शन केलं की मिसेसच्या नावाने काढा बुवा. तुम्हाला काय पुढे समजा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये एंट्री केली, त्याच्या अगोदर मी माझ्या अकाउंटला मित्रांच्या सांगण्यानुसार शेअर्स वगैरे घेतलेले होते. पण ते मी नंतर काही जास्ती माहिती नसल्यामुळे मी त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही, की मग नंतर असं ठरवलं की पूर्ण मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपण याच्यात एंट्री करायची नाही, की मित्रांचे बरोबर. लॉस पण मी पाहिलेले होते. आणि एका तुमचा क्लास जॉईन होण्याच्या अगोदर मी म्हणजे तुमच्यामुळे माझे 20-25 हजार रुपये वाचले असेही म्हणता येईल, ओके. की ट्रेडिंग मध्ये त्याच्या सांगण्यानुसार मी शिकत होतो, म्हणजे शिकणार होतो. करणार पण होता. जेव्हा रील्स पाहता की तो रील्स पाहिला आणि एकदम म्हटलं लॉयल आणि जेन्युइन माणूस भेटला आपल्याला. आणि जसं म्हणतो ना की आपण पहिला जसं मास्तर लोक बोट धरून शिकवतात 1, 2 अबकड वगैरे, पहिली तसं दुसरीमध्ये. हो, तसं शेअर मार्केटचं अबकड तुम्ही आम्हाला शिकवलं आणि ते कायमस्वरूपी कधीच पुसलं जाणार नाही असं शिकवलं, प्रॅक्टिकली शिकवलं. विशेष म्हणजे जसं शाळेमध्ये मुलांकडनं होमवर्क आपण त्या तपासून घेतो, तसं त्या पद्धतीने आमचा स्टडी पण तुम्ही करून घेतला. बरोबर, की नुसतं फक्त काही ठिकाणी काय आहे, की शिकवतात आणि मोकळे होतात. मोकळे होतात. फक्त हा फॉर्मॅलिटी म्हणून हा, बस. फॉर्मॅलिटी की कारण आज की एवढा टॉपिक तुमचे तर घ्यायचा आहे. तुमना पैसा मन पा जमा हो गयात. बरोबर मी मोक्या. सो बरोबर मी मनप्रमाणे वागसू असं नाही आपलं. ठीक आहे. मनी बरोबर ठरायला राहस की या म्हणजे ही जी बॅच असले जे देवाना मागणी बॅच पेक्षा काय बेटर देता येईल माले तर देवाना प्रयत्न करस. आणि जी मागे मनी चूक होईल मागणी बॅच मध्ये छोट्या छोट्या काहीतरी चुका होईल होतील बा त्या मी सुधारिसन पुढली बॅचले देवाना प्रयत्न करस. राईट. आणि बहुतेक माझे आहे ना सर, मारवाडी किंवा वाणी समाजाचे मित्र असल्यामुळे थोडासा सोशल कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे ते त्यांच्या घरात किंवा त्यांच्या याच्यात लहान लहान मुलं किंवा त्यांचे कोणी असे पुतणे भाचे म्हणा, ते न शिकता ते एकमेकांना असं गायडन्स करून ते शेअर मार्केट विषयी बोलायचे की माझ्याशी बोलायचे ना, की तेव्हा वाटायचं आपण कुठंतरी काहीतरी मराठी माणसाने शिकलं पाहिजे. जर अच्छा. आपण गुजरात राज्यात गेलो तर घराघरात त्यांच्या इथं शेअर घराघरात मार्केट. म्हणजे ट्रेडर हो, आहेत, इन्व्हेस्टर आणि आहेत. आपल्या खानदेशमध्ये काय आहे सर, की रील स्टार भरपूर आहेत, बरोबर आहे. हम्म, हम्म, पण ते हम्म. कोणत्या गाण्यांवरती किंवा कोणत्या याच्यावरती, की पण पहिले खानदेशमधला असा माणूस आला की कुठंतरी तो माझ्या बरोबर म्हणजे स्वतः श्रीमंत असून दुसऱ्यांना श्रीमंत कसं करता येईल ही भावना त्याच्या मनात ठेवून त्यांनी पाऊल ठेवलं. तर खरोखर म्हणजे आजचे खानदेशातले खरोखरचे रील स्टार तुम्ही आहेत सर. नाही, रील स्टार का नसतो ज्याला तो कंटेंट क्रिएट करतो. मी कंटेंट पण बनवतो नाही नाही नाही, पण म्हणजे त्याच्यात मी आमच्या नॉलेज मिक्स करतो. हो, आमच्यासाठी तर खरोखर म्हणजे आमचे हिरो खानदेशमधले तुम्हीच आहेत. हम्म. आणि म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की क्लास करून एवढा आनंद झाला आणि शिकून जे आम्हाला समाधान झालं ना सर, त्याच्या इतकं मी तुम्हाला म्हणतोय की आमच्याकडनं थँक्स अलॉट,
की असा क्लास पण कधी झाला म्हणजे मिळाला नसता आणि झाला पण नसता बुवा असं पैसे देऊन, आणि एवढ्या कमी याच्या वाजवी दरामध्ये तुम्ही आम्हाला एवढं भरपूर ज्ञान दिलं, की एक माणसाची प्रवृत्ती काय राहते सर, की माझ्या इतकं काही कोणाला यायला नको, पण तुम्ही बरोबर. पहिल्यापासून आहे ना, माझ्याकडचं जे आहे ना मी तुम्हाला पूर्ण देणार आहे. म्हणजे राईट. जसं आम्ही शाळेत सांगतो मुलांना, की आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्ही घ्या. तुमच्याकडे कॅपॅसिटी तेवढी बनवा बुवा घेण्याची. बरोबर आहे. की त्या पद्धतीने आम्ही सर्वांनीच तसा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पण देण्यात कुठंच कसर ठेवलेली नाहीये. जेवढं होईल तेवढं आता तुम्ही आपला दिलेलं क्लास आहे. मी असं म्हणतो 1 तासाचा असतो, पण मग तो कधी कधी दीड पण होऊन जातो. तर मी ते काही हो. मोजमाप करत नाही, मोकळं द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि तुमचे जोपर्यंत डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत माझा प्रयत्न काय असतो, की मला प्रश्न यायला पाहिजेत 5-6, त्याच्यानंतर तुमची डायरेक्ट बोलती बंद व्हायला पाहिजे, की प्रश्नच नको राहायला. एवढा टॉपिक क्लिअर करून द्यायचा, म्हणजे तुम्ही नेक्स्ट डे मला तो टॉपिक विचारणारच नाही, नवीन टॉपिक कडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल. समजा पहिला टॉपिक तुम्हाला कळलाच नाही पहिला पॉईंट, तर दुसरा पॉईंट शिकून उपयोग काय तुम्हाला, राईट? बरोबर. एक्झाम्पल, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स कळलं नाही तर पॅटर्न कुठे यूज करायचं हे कळणार कसं? सर्वात तेच महत्वाचं होतं सर, की फक्त मी स्टॉक घेतले मित्रांच्या सांगण्याचे. मला सपोर्ट माहित होता, रेजिस्टन्स माहित होता. ट्रायंगल पॅटर्न काय असतं, पिनअप पॅटर्न काय असतं किंवा हॅमर काय असतं हे कोणतंच मला माहित नव्हतं. फक्त काय आहे यांनी सांगितलं, की याला हे म्हणतात, ते म्हणतात. पण किती शिकणार, की आणि बरेच YouTubeला रील्स बिगिनर्सचे असे पाहिले होते, की जी 10वी स्टेप असेल ती मी पहिल्या स्टेपला पाहायचो. पहिली स्टेप 10व्या स्टेपला पाहायचो. असं कुठेतरी माझं कन्फ्युजन होत होतं. कन्फ्युजन. की आणि तुम्ही जी म्हणजे स्टेप बाय स्टेप मला शिकवलं ना, त्याच्यानुसार मला कळलं की कोणत्या स्टेप पासून कुठपर्यंत, कोणत्या स्टेप पर्यंत म्हणजे शेअर मार्केट आहे. स्टेप बाय स्टेप समजल्यामुळे आणि एक असं सिरियली गेल्यामुळे ना ते पटकन समजलं. बरोबर, बरोबर. कारण की काय आहे, मी ह्या ह्या म्हणजे ह्या मेंटॅलिटीने शिकवतो मी तुम्हाला. माझं इंटेन्शन काय असतं, तुम्हाला झिरो नॉलेज आहे असं समजून मी चालतो. माझ्याकडे कोणी आला पण ना, थोडंफार त्याला नॉलेज असतं, मला माहिती आहे कोणी कोणी असतं, तो मी क्वेश्चन स्किप करून देतो, किंवा तो टॉपिक येतो तेव्हाच त्याच्यावर डिस्कस करतो मी, राईट? सुरुवातीचा रील्स पाहिला होता ना सर, तर असं वाटायचं की जगदीश पाटील सर कुठेतरी फॉरेन कंट्रीज मध्ये आणि तिथून रील्स बनवून तो टाकलेला आहे आणि आपल्याला कुठेतरी जेन्युइन माणूस सापडलेला आहे. आपण ते लगेच फॉलो केलं आणि ते फॉलो ओके. केल्यावरती ह्या माणसाकडनंच आपल्याला शिकायचंय. हम्म, हम्म, नंतर मग ते असं बोलण्यातून थोडंसं एकदम हार्ट टू हार्ट टचिंग झालं सर, हम्म. आणि कुठंतरी एक आपल्या घरच्या माणसासारखंच आपल्याला तुम्ही ट्रीटमेंट केलं. त्याबद्दल ओके. तुमचे धन्यवाद सर. आणि कधी आलेच तर आम्ही तुम्हाला फोन करू. तुम्ही नका आम्हाला फोन करा, पण आम्हाला मेसेज टाका, मी आलेलो आहे, बरं. भेटायचंय सर. कुठं कुठं राहता सर तुम्ही? मी साखरेला असतो सर. साक्रीला. ओके, ओके, ठीक आहे. हो, हो. आपण एक प्लॅन करणार आहे भेटायचा, डोंट वरी. ठीक आहे, बिंदास भेटू, ओके. 100%. जेवढी ओके तुमची सर. इच्छा आहे ना भेटायची, तेवढी माझी पण आहे. पण काय आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. वन बाय बरोबर. वन भेटण्यापेक्षा ऍट अ टाइम सगळ्यांना भेटेल मी. नो प्रॉब्लेम, मी तसं इन्फॉर्म करेन, काहीच टेन्शन घेऊ हो. नका. धन्यवाद सर. धन्यवाद. नक्की. ओके, थँक्यू सर, थँक्यू. कोणाला बोलायचं नेक्स्ट? मनीष सर, तुम्हाला बोला. नमस्कार सर. यस, बोला सर. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. यस. सर मी केव्हापासून ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्याकडे ना मी गावी आले असल्यामुळे नेटचा खूप प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे आता मिसेसचा मोबाईल कनेक्ट केला मी. ओके, ओके. हा सर, मी बाहेर असल्यामुळे जरा मला माहित नव्हतं की आज शेवटचं लेक्चर आहे म्हणून. ओके, ओके. हा, मी आता जॉईन केलं आता लेक्चर. बर बर बर. सर, तुमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे सर. ओके, थँक्यू सर. सगळं. हा सर, मी मूळचा अंमळनेरचा आहे सर. अंमळनेर अंमळनेरचे आहेत तालुक्यातील. तुम्ही? ओके. हा, माझं बहादरवाडी म्हणून गाव आहे. हम्म. मी सर्व्हिसला इकडे मुंबईला बीएमसी मध्ये आहे, बीएमसी कुर्ल्याला. मध्ये. हम्म. राहायला टिटवाळ्याला आहे मी. ओके. सर, मार्केट विषयी मला 2020 मध्ये जेव्हा कोरोना होता तेव्हा मला 1-1.5 वर्ष सुट्टीच होती, म्हणजे आम्ही वर्क फ्रॉम होम करायचो त्यावेळेस. हम्म. त्यावेळेस मला असंच माझे काकाची मुलं वगैरे सांगायला लागली की असं असं मार्केट असतं म्हणून. हम्म. तर मी मार्केटमध्ये त्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन केलं, पैसे टाकायला सुरुवात केली. आणि जेव्हा 2021-22 आलं तेव्हा मार्केट वरती आलं, मग मला प्रॉफिट पण भेटलं सर बऱ्यापैकी. हम्म. तर बरोबर. मी 5-6 लाख रुपये टाकले असे. दर महिन्याला मी 20,000 30,000 टाकत मी 6 लाखापर्यंत मदन मारली सर तिथे. हम्म. झालं काय माझं, नेमकं असे स्टॉक घेतले गेले की ते हायला घेतले गेले. हायला. हा, राईट. मला बेसिक नॉलेज अजिबात नव्हतं सर. नव्हतं. हा, तर मग असंच मला रील बघायची सवय.
तुम्ही परत परत म्हणतात ना, रील बघून बघून तुमचं नेट संपलं बाबा, नेट तुम्ही असं. हा आणि बघा ना, रील म्हणजे असं पण असतं सर, रील बघत बघत चांगला व्हिडिओ तुमचा मला सापडला, तो घोड्याचा व्हिडिओ. घोड्याचा. हा. आणि नंतर मग मी म्हटलं आपल्या गावाचा माणूस आहे, आणि तुम्ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आयराणी बोलणारे माणसं, म्हणजे आयराणी बोलतात ना. ट्रेडर आहे, मग जर राणी आयराणी ट्रेडर जो बोलणार, आहे तो मीच हा आहे. हा, हो, बरोबर. आयराणी बोलणार माणूस असला की जरा आपल्याला जरा बरं वाटतं अजून. हम्म. मग मी तुमच्याशी कनेक्ट झालो सर. तुमच्याशी कनेक्ट झाल्यापासून सर मला सर्व टोटली ज्या बेसिक गोष्टी त्या शिकल्या. आणि दुसरी गोष्ट, मी म्हणजे माझे जे काही स्टॉक आहे, माझ्या स्टॉकचं जे जेव्हा मी अनालिसिस केलं, त्यावेळेस मला खरंच वाटलं की तुम्ही अजून पहिले मला भेटले असते तर कदाचित मी एवढं लॉस पण गेलो नसतो. 1-1.5 लाख रुपये बरोबर. लॉस मध्ये मी सध्या आता. हम्म. पण ठीक आहे, ती इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट राईट. चुकीचे स्टॉक घेतले, स्ट्रॅटेजी वापरली नाही, किंवा तुम्ही जे सांगितलं ते मी केलं नाही. आता मी तुमच्याकडनं टोटल शिकलो. हम्म. आणि इव्हन सर, मी माझ्या बायकोला सुद्धा क्लास अटेंड करून दिलाय तुमच्याकडे. ओके. हा. आणि माझं प्रत्येकाला तर सांगणं आहे सर, हम्म. की खरंच तुम्ही एवढं मन लावून शिकवलं ना, असं कोणीच देत नाही सर. तुम्ही नेहमी म्हणतात की युट्यूबची व्हिडिओ बघू नका, स्ट्रॅटेजी काय आहे ती सोडा, मी जे सांगतो तसं करा. असं एवढं प्रेमाने आणि एवढं मायेने कोणी शिकवत नाही सर. तुम्ही तुमच्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं देण्याचा भरपूर प्रयत्न केला. आता ते आमच्यावर आहे, आम्ही किती घेतला, किती प्रॅक्टिस करतो त्याच्यावर. नाही, माझं काम आहे शिकवणं. मी माझी हम्म. ड्युटी आहे जी ती करतोय. आणि कसं आहे, अपूर्ण नॉलेज द्यायचं तुम्हाला बेसिक देऊन पण मी सोडून दिलं असतं. पण नाही तसं सर, नाहीये, तुम्हाला ऍडव्हान्स नॉलेजचा पण पण. फरक असतो ना सर. आता युट्यूब मध्ये वगैरे किंवा आपण बाहेर क्लासेस लावले ना सर, हम्म. त्यांना फक्त द्यायचं म्हणून देतात. पण तुम्ही जे एकदम प्रॉपर, आणि 6,000 रुपये म्हणजे काहीच नाही सर. 6,000च्या बदल्यात तुम्ही 10 स्टॉक देऊन टाकले, 10-20 स्टॉक देऊन टाकले आम्हाला. राईट. एवढ्या आणि बेसिक याच्यामध्ये कोणी शिकवत नाही सर, आणि एवढं जीव तोडून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला तुमच्यातलं काय आवडलं सर माहिती का? तुमचा स्वभाव आवडला सर मला. हम्म. मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या स्वभाव, म्हणजे एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो बघा. आता मी सुद्धा, मी टीचर असल्यामुळे मला जर कोणी परत 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 प्रश्न विचारला ना, मी संतापतो कधी कधी. होतं. पण एवढ्या 1.5 महिन्यामध्ये मला तुम्ही एकदाही असं संताप करताना दिसले नाही सर. नाही, ते काय असतं. आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणजे, आम्ही आता विद्यार्थीच आहे तुमचे, प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणजे असं जेणेकरून, हा बोला बोला मला सांगतो, हा कोणी सांगितलं मला हे स्टॉक बघायचा, हा सांगतो बरं सर, मला हे समजलं नाही. एवढ्या तंतोतंत आणि बारीक पद्धतीने तुम्ही ना एवढं हे केलं ना, म्हणजे मी शब्दच नाही मला बोलायला तुमच्याशी. ओके. तुमच्याविषयी धन्यवाद सर. एवढं तुमचं खूप प्रेम आहे. आणि म्हणजे मला तो आनंद होतो तो वेगळाच आहे बरं का. तुम्ही जेव्हा माझी स्तुती करता ना, म्हणजे मला असं वाटतं, हा काहीतरी माझा उपयोग झाला शिकून, काहीतरी मनाला समाधान भेटलं, बस. याच्या एक पलीकडं नंबर सर. पैसे तर मी पण कमवतो, तुम्ही पण कमवतात, त्यात काही एवढा विषय नाही. हा बरोबर. सर, आमचा असा ग्रुप आहे शिक्षक लोकांचा. हम्म. त्या शिक्षक लोकांच्या ग्रुपमध्ये मी सर्वांना सांगितलं हम्म. की जगदीश पाटील म्हणून ट्रेडर आहे आपल्या गावाकडचे, असा असा क्लास घेतात, मी लावला, तुम्ही पण लावा बाबा. असं हम्म. एवढं म्हणजे सर कोणीच नाही असं शिकवणारे, मला तर असं भेटलंच नाही बाबा. असं म्हणते मी, मला एकदम बेसिक पासून शिकायला भेटलं. आणि मी तर आमच्या सर्व जेवढ्या लोकांनी क्लास लावला त्यांना एकच सांगणार सर, मी जर तुमच्याकडे पैसे असतील ना 5-6 लाख रुपये, तर तुम्ही सहज दर महिन्याला जर तुमची स्ट्रॅटेजी फॉलो केली सर, सहज 50-60 हजार रुपये तुम्ही सहज काढू शकता, सहज. नक्की नक्की नक्की. सहज सहज खरं आहे. हा. आणि आणि मला वाटतं तुम्ही, हा बोला सर. बोला सर. मी ज्या कन्फर्मेशन तुम्हाला सांगितल्या ना, जर तुमची त्यातल्या 3-4 पण यूज केल्या ना, तर आरामात प्रॉफिट होतं. बरोबर. आणि आपण इन्व्हेस्टमेंट बी केली, शॉर्ट किंवा डिलिव्हरी किंवा स्विंग ट्रेडिंग वगैरे केली सर, तर आरामात 50-60 हजार रुपये सहज कमवता येतात आपल्याला. नक्की नक्की आपलं नक्की. सर्व काम करून. आणि राईट. तुम्ही जे ते ऑप्शनल वगैरे शिकवलं, मी भरपूर व्हिडिओ बघितले सर, मला ऑप्शनल नावाची गोष्ट समजलीच नाही पहिला मुद्दा. पण तुमचा व्हिडिओ बघून मला नेमकं पी सर्व टोटल समजलं. पण तरी पण मी ना सर, माझा फोकस फक्त इन्व्हेस्टमेंटवरच आहे. कुठला स्टॉक बॉटमला आहे, कुठला स्टॉक सपोर्टला आहे, आणि त्याला कोणती स्ट्रॅटेजी वापरून आपल्याला 10% 15% सहज पैसे कमवू शकतो सर. आणि सर, आता हे नॉलेज तुम्ही घेतलं, हे नॉलेज तुमच्याकडे लाईफ टाईम असेल. हो हो, लाईफ टाईम सर. तुमचे पुस्तक पण फाडून टाकले ना कोणी, ज्या नोट्स दिल्या, तरी तुमच्या डोक्यातून मी शिकवलेलं जाणार नाही. पुस्तकाची गरज नाही सर. गरज तुम्हाला कसं नाही. पुस्तकाची गरज नाही, तसं आम्हाला पुस्तकाची गरज नाही आता. कारण की मी जर पुस्तकातून बघून वा. सांगितलं असतं, तर तुम्ही पण पुस्तकातून बघून सांगितलं असतं ना, किंवा बघितलं असतं ना. सो मी तुम्हाला जे माझ्याकडे प्रॅक्टिकल ते दिले, तुमच्याकडे पण प्रॅक्टिकल नॉलेज येणार आहे.
राईट? आणि मी सर 2-3 वर्षापासून असं मी माझ्या मिसेसचा याच्यावरच मी अकाउंट ओपन केलेलं आहे. पण तिला काय असं शेअर वगैरे घेता यायचं नाही, हे करायचं नाही. तिला म्हटलं एक काम कर, मी सांगणार ते करणार, तू क्लास लाव. आणि ती पण आता तुम्ही आता 2-4 दिवस झाले तुमच्या वाटतं क्लासला, सकाळी असतो क्लास. सकाळी. तिला पण बऱ्यापैकी यायला लागलं. ती स्वतः स्टडी करते बरं सर आता. ओके. हा, ती मला विचारते तुम्ही शिकलात ना, तुम्ही मला सांगा तुम्ही. तिला म्हटलं मी सांगणार नाही तुला, तू शिकलेली तू कर. आणि तिने मागे तुम्हाला मेसेज पण टाकलेले 2-3 ओके. स्टडी स्टडीचा. टाकलेला आहे. ओके ओके. माझी मिसेस पण MSc मॅथ आहे सर, विथ TET पास आहे या वर्षीची. ओके. ती पण कुठेही जावं लागेल सर, असं आहे. पण तरी तिला मी काय बोललो सर, पहिला प्रिफरन्स तू इकडे दे बघ. बरोबर. तुला जर काही याच्यातलं अजून समजत असेल ना, तू स्वतः स्टॉक कसा पिकअप करायचा, कोणता स्टॉक घ्यायचा, तू स्वतः करशील म्हटलं. आणि सेशन मध्ये मी असं परमिशन प्रत्येकाला देतो, डायरेक्ट विचारा. मी थांबतो, उलट हो कोणी हो बोलत नाही ना हो तरी हो. थांबतो मी. का बरं? कोणी कोणी घाबरतं विचारायला, एवढ्या पब्लिक मध्ये कसं विचारायचं काय नाही. पण मी Yes, sir. थोडंसं मोकळं करतो त्यांना, बिंदास विचारा. मग मी थोडेसे जोक वगैरे मारतो, जेणेकरून त्यांना आपला माणूस वाटायला पाहिजे. असं स्पेस नाही ठेवत मी दोघांमध्ये. मी टीचर आहे आणि तुम्ही स्टुडंट हा, आहे, तुम्हाला मी नॉलेज नाहीये. दुपारच्या लेक्चरला मी नव्हतो आज, कारण की जरा आमचं पाहुणे त्यांचे घरभरणीचा कार्यक्रम होता ना. हम्म 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 तिकडे पण नेट नाही आणि मी गावाला आलोय सध्या. इकडे नेटचा एवढा प्रॉब्लेम. हम्म. तरी तुम्ही तो व्हिडिओ टाकून दिला, मी तो इकडे माझा ग्रुपवर म्हणजे टाकून दिला मी वर तो. टाकलेला आहे, तो नंतर बघणार आता मी. आणि मला जेव्हा मेसेज बघितला तर मी आता वरती आलोय सर, वरच्या टेरेसवर आलोय. ते लाईट चालू केला आणि म्हटलं जॉईन होऊ द्या मला सर. कारण की तुमचा चेहरा मी बघितलाच नाही ना. मग आज हा हा, शेवटचा दिवस आहे. बरोबर सो बरोबर. मला पण तुम्हाला बघायला भेटत. तुम्ही दररोज मला बघून बघून बोर झाले असतील. बाकी नाही 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 तसं काही नाही. बाकीच्यांना पण कळतं ना आपले स्टुडंट कोण आहे काय आहे तुम्ही असं. तुम्ही संकल्पच घेतलाय सर, पुरा खानदेशाला तुम्ही आर्थिक साक्षर केल्याशिवाय राहणार नाही. नक्की नक्की. प्रयत्न आपला पूर्ण आहे. मग जसा रिस्पॉन्स भेटेल तसा आपण करणार. नो प्रॉब्लेम. तुमचे सर खूप मनापासून म्हणजे मला तर शब्दच नाही तुमचे धन्यवाद करायला. बघा खूप पैसे सर. मनापासून धन्यवाद सर तुमचे. थँक्यू सर, बघा पैशांचं आम्ही काय आहोत सर, सर मी सोबत. ऑल इंडिया जर हिंदी मधून व्हिडिओ बनवले, ऑल इंडिया स्टुडंट येतील, तिथं खांद्याचा काही विषय नाही राहणार. पण काय आहे, चला आपल्या लोकांपासून सुरुवात करावी. आपल्या लोकांना पहिले. मी आपल्या लोकांपुरतं नाही बोललो सर, फक्त मी असं बोललो की खानदेशाच्या लोकांना सोडणार नाही तुम्ही, आर्थिक साक्षर केल्याशिवाय राहणार नक्की नाही बाबा. नक्की नक्की इतर नक्की. लोक तर जॉईन होतीलच सर, तुमच्याबद्दल काही वादच नाही. इतर लोक नक्की जॉईन होतील. पण इतर त्यातल्या त्यात लोकांना मी आपला आधी शिकवतच होतो सर, मी हिंदी मधूनच शिकवायचो. हम्म. हिंदी में ही पढ़ाता था, सब स्टूडेंट हिंदी थे ही. मतलब बट आता काय आहे, मी इंस्टाग्रामला फक्त आलो नव्हतो. माझं हे म्हणजे पर्सनल होतं, मी शेअर नाही करायचो कोणाला ह्या गोष्टी. पर्सनल ट्रेनिंग द्यायचो फक्त. ते आता आपण नाव फक्त आपल्या लोकांना, कोणीतरी मला बोललो होतं, मी एक रील बनवणार त्याच्याबद्दल स्पेशल, की मी का खानदेशी स्टुडंटला शिकवतोय, का सुरुवात केली. मला कुठेतरी रिअलाइज झालं आपल्या लोकांबद्दल, म्हणून केलंय. त्याचा एक स्पेशल रील येईल तो मी सांगेल ना, नक्की त्याच्याबद्दल बोलेलच मी की खूप का छान सर. सुरुवात म्हणजे केली. आम्ही असं आतुरतेने 7:30 वाजले की असं आतुरतेने बसायचो सर आम्ही, की सर आज काहीतरी आम्हाला नवीन सांगतील. आम्हाला नेहमी असं उत्सुकता असायची. आणि नेहमी नवीनच भेटायचं तुम्हाला असं. हो हो हो, नक्कीच. Yes, आणि yes, एवढं yes. म्हणजे तो टॉपिक आपला बघा, तुम्ही कधी कधी 8:30-9 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्यायची. प्रत्येक प्रश्न आम्ही समजून घेतला सर, प्रत्येक स्ट्रॅटेजी समजून घेतली आम्ही. नक्की नक्की फायदा होणारच आहे खूप तुम्हाला. खूप फोकस छान सर. हो स्टडीवर हो करा. हो. आणि स्टडी बघितला का लगेच कळेल तुम्हाला की हा सरांनी हे शिकवलंय बरं का. सो तुमचा नक्कीच त्याच्यावर नक्कीच फोकस सर. असेल. खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. खूप धन्यवाद सर. हा, मी राईट. उशिरा जॉईन झालो सर, मला इतर लोकांचं काय म्हणजे मनोगत काय ऐकता आलं नाही मला. नाही काही प्रॉब्लेम फक्त नाही. आता माझ्या पूर्वीचे सर बोलत होते ना, त्यांचं ऐकलं मी थोडं आणि आता जॉईन झालो. सॉरी जे हा सर मनात त्याबद्दल. आहे, जे मनात आहे ते बोलायचं आहे आपल्याला. आपल्याला थोडी काही असं नाही नाही, असं हे मी कर. त्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, मला बरं वाटलं असतं नाही, अजून. रेकॉर्डिंग मी टाकून देईन, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, धन्यवाद सर. हा, खूप ओके ओके. मनापासून धन्यवाद. आणि या अंमळनेरला सर कधी जत्रेला यात्रेला वगैरे या तुम्ही. अंमळनेरची यात्रा खूप मोठी रथ असते. आपलं ते लकी तेव्हा भाऊ आम्हाला सर. नदीमध्ये असते तेव्हा ती सुट्टीच यात्रा ना. असते. हो नदीमध्ये असते ती. हो, आषाढी नक्की. एकादश. नक्की नक्की. हा, आषाढी एकादश, चालेल, बरोबर मी सर. मेसेज ड्रॉप करेल, काही टेन्शन नाही, जेव्हा ओके मी सर. कुठंतरी जाईल ना तेव्हा. ठीक आहे. धन्यवाद सर. हा, ओके सर. आणि मुंबईला आले तरी पण कॉल बर करा सर. बर. मुंबईला पण सर. ओके ओके. नक्की. चालेल सर, आता काय धन्यवाद. माझे स्टुडंट सगळीकडे आहे. मी कुठल्याही सिटीत गेलो, मला माझा एक स्टुडंट भेटला खूप आहे. ठीक आहे. हो नक्कीच सर. ओके सर, थँक्यू सर. नेक्स्ट कोण ओके. आहे, कोणाला बोलायचं आहे? नमस्कार सर. नमस्कार सर, बोला सर.
विकास सर सर बोला. मागच्या 1.5 महिन्यापासून तुमचा रोज मेसेज येत होता. हम्म, हम्म. त्याची वाटही बघायचो आम्ही संध्याकाळच्या क्लासची. पण आजचा मेसेज बघून वाईट वाटलं सर, की तुम्ही त्याच्या खाली लिहून दिलं होतं की आज शेवटचं सेशन आहे असं. ओके ओके ओके. हा, एक दिवस तर संपणारच आहे आपला कोर्स सेशन, पण माझा सपोर्ट तुम्हाला नेहमी असेल, काही टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे सर. सर माझं नाव विकास सोनवणे. मी चोपड्याचा आहे सर. मी नाशिकला आहे. सिव्हिल इंजिनियर आहे झेडपीला. ओके. गव्हर्नमेंट जॉब असून पण मला शेअर मार्केट शिकायची खूप हौस होती सर. हम्म, हम्म, आणि ह्या जस्ट आता मागच्या दिवाळीमध्ये आम्ही मित्र कपल्स गोव्याला गेलेलो होतो. ओके. मी त्या दिवशी एक्सपिरियन्स शेअर केला बघा. 9 लाख रुपये लॉस मध्ये गेला म्हटलं माझा मित्र. हा हा हा, बरोबर बरोबर. आम्ही ऑप्शन. सगळे एन्जॉय करतोय आणि तो तो भाऊ गोव्याला असताना पण 3 दिवस फक्त मोबाईल बघत होता. पूर्ण चित आणि मग त्याचं मोबाईल मध्ये. पूर्ण मग आम्ही विचार करायचो की म्हटलं आपले लेकरं आहेत, बायका आहेत सोबत, पण भाऊचं चाललंय काय? तेव्हा कळालं की तो फक्त शेअर मार्केट बघत होता. आणि पूर्ण आमची जेवढी काही फी होती त्याने पूर्ण त्या शेअर मार्केटमधनं कव्हर केली होती. त्या दिवशी ठरवलं की काही करायचं म्हटलं पण क्लास करायचाच. बरोबर. आणि असंच मग बोलता बोलता एक मैत्रीण आहे, तुम्हाला मागेही बोललो. त्यांनी मला तुमच्या क्लासविषयी सांगितलं आणि त्याच दिवशी मी पुढच्या 5च मिनिटात तुम्हाला कॉल हा, केला, तुम्ही फीस लगेच. पाठवली आणि क्लास जॉइन करून घेतला. बरोबर बरोबर. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद म्हणेल की त्यांनी तुमच्यापर्यंत मला पोहोचवलं. नाही, नशिबाच्या सर गोष्टी असतात त्या. हो, खरंच सर. आणि सर एवढं बेसिक पासनं तुम्ही आम्हाला एक छोटी गोष्ट शिकवली ना, खरंच खूप छान. कोणीच नाही शिकवत असं. तुमचा क्लास चालू असताना पण YouTubeला पण इकडं-तिकडं बघितलं ना, पण नाही सर बरं का. कुठंच नाही भेटत. ओके ओके. कुठंच नाही. कारण की सर काय, हे प्रॅक्टिकल आहे आणि मी पण YouTube वरून शिकलो नाहीये. प्रॅक्टिकलच शिकलोय. तुम्हाला मला प्रॅक्टिकलच द्यायचं होतं, म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं होतं YouTubeला बघू नका, इकडं तिकडं घोड आले आपण जे लावतच ना असं, त्यासाठी लावतच, तो हो. डिस्टर्ब नको व्हायला पाहिजे. सो तुमले पहिलाच दिवस सांगेन तर काही देखा नाही, फक्त आपला स्टडी, आपला फोकस. पण सर ते कसं असतं शेअर मार्केट सगळीकडे निगेटिव्ह बातम्या ऐकलेल्या असतात सर आतापर्यंत तरी. फॅमिलीवाले पण सांगतात, रिलेटिव्हज पण सांगतात की नाही त्याच्या नादी लागू नका, तो सट्टा आहे. सर सट्टाशिवाय दुसरा शब्द कोणी बोलत नाही सर. कोणी बोलत नाही. खरंय खरंय. कोणीच बोलत नाही. आणि 4 वर्ष झाले सर एंजल वेनचं ॲप डाउनलोड केलेलं पण त्याच्यामध्ये काय ही भानगडच माहित नव्हती. आतापर्यंत. जेव्हापासनं क्लास जॉइन केला तेव्हापासनं तो स्टडी म्हणा, मग ते ओपन केलं तेव्हा ते सगळं बघितलं, तेव्हा कळालं सर की ॲक्चुअली शेअर मार्केट काय आहे. आणि तुम्हाला विचारला पण होता सर की शेअर मार्केटला बिझनेस म्हणू शकतो का काय, तर तुम्ही सांगितलं पण तेव्हा मला. एक आहे सर, प्रत्येक लहान प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. आणि आपला ग्रुपवर आपण डिस्कस नाही करू शकत म्हणून आम्ही हेमंत सर असो, भरत सर असो, आम्ही एक आमचा पर्सनल पण ग्रुप बनवून ठेवलाय सर नेहमीसाठी. तुम्ही हुशार माणसं आहेत, तुम्ही मनापेक्षा हुशार आहेत तुम्ही अजून जास्त. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. कसं आहे, नॉलेज आता तुमले मी नॉलेज शेअर करस ना, मग मन बी नॉलेज वाढस. कारण की मी प्रॅक्टिकल शिकाळस ना, तो देखा मी पण सर्च करस. तुमले एखादं एक्झाम्पल देणं आहे, मी डायरेक्ट चॅट मध्ये शोध असते एक्झाम्पल, ते मग मन आपण स्टडी होस ना. सो नॉलेज शेअर करताना आपला पण स्टडी हा वाढस, त्यांना इम्प्रुव्हमेंट होस असं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुमचा क्लास जॉईन करायचा आहे ना सर, 8 दिवसापासून ChatGPT कडे वळलो होतो मी थोडंसं. हा हा. पण क्लास जॉईन केला तिथून ChatGPT ओपन पण करून बघितलेलं नाहीये. गरजच नाही पडली. गरज नाही पडली, बरोबर. स्वतः लॉजिक लावायचं हे वेगळंच असतं. माणसा हो सर. इतका टॅलेंटेड पर्सन कोणीच नाहीये, माणसाने बनवले ना सगळं काही ते. हो सर. राईट. सो फक्त सर प्रॅक्टिस झाली नाही, तेवढं एक आमच्याकडून चुकलंय की प्रॅक्टिसच करणं थोडं अवघड होऊन गेलं. कसं असतं, टाइम वगैरे ह्या गोष्टी, आणि तुम्ही काय नाही, मी जो तुम्हाला स्टडी दिला ना तो बघितला ना, तुम्ही लगेच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त जो स्टडी बघायचा, लगेच तुम्हाला कळेल की हा स्टडी आहे का, लगेच रिअलाइज होईल. डोंट वरी, तो स्टडीवर फोकस करा. ओके. कुठं नाशिकला ओके राहता ना सर. तुम्ही? हो, नाशिकला आहे सर. पंचायत समितीला आहे मी. ओके ओके. चांगली गोष्ट आहे. सगळे बहुतेक मला गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सापडताय. ते आणि माझ्या शालकांना जॉईन करायला लावला ना सर क्लास. मी फीस हा पाठवली हा होती हा, बघा बरोबर बरोबर, आलं लक्षात. औरंगाबादवरून. आलं. आणि हे बघा, आता बाकीच्यांना असं वाटत असेल की
गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यांनी कोर्स जॉईन केला, सो त्यांचं असं काहीच नाहीये. मी कधीच विचारलं नाही तुम्हाला आतापर्यंत की तुम्ही काय नाही. करता किंवा तुम्हाला नॉलेज किती किंवा तुम्हाला एज्युकेशन काय आहे. काहीही संबंध नाही याचा आणि एज्युकेशनचा, किंवा तुम्ही किती कुठल्या प्रोफेशन मध्ये आहेत, तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये, इंजिनिअर फील्ड मध्ये आहेत किंवा शिक्षक आहेत. नो प्रॉब्लेम, मार्केटला काही घेणं देणं नाही. तुम्हाला माहिती आहे का माझी डिग्री काय आहे? काहीच नाही. नाही. तुम्हाला माहिती आहे का मला इंग्लिश येते नाही येते, मराठी येते, कुठली लँग्वेज, काहीच नाही. सो हे मॅटरच करत नाही, हे डोक्यात ठेवायचं नाही. म्हणून मी माझं एज्युकेशन पण सांगत नाही, कारण की बाकीच्यांना काय वाटतं, हा सर ना एवढं नॉलेज, एवढं एज्युकेशन आहे का, मग मन पण ते एज्युकेशन पाहिजे बा तरच मी सक्सेस होतो. किंवा सरने काय 8वी जुळले का सर, 10वी नापास आहे का, मग काही खरं नाही. सरले नॉलेज नसेल सर, तर. तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला आहे ना, एज्युकेशन मॅटर करणारच नाही सर, कधीच नाही. बरोबर, कारण की मी ती पद्धतच ठेवत नाही. शिकवायची हो. पद्धतच वेगळी असते आपली, बेसिकची सगळ्यांना कळेल, सगळ्यांना समजायला पाहिजे, हे माझं टार्गेट असतं. नाही समजलं पैसा वापस. सो मी तो जो आमची एक एकच इच्छा आहे सर आता, हम्म, तुम्ही खानदेश मधले नाही, पूर्ण महाराष्ट्रातले नंबर 1 चे ट्रेडर बनले पाहिजे. नक्की नक्की. मी नाही, आपण बनू ट्रेडर, काही टेन्शन नाही. असं हो काहीच सर. नाही, तुम्ही पण माझ्यापेक्षा मोठे ट्रेडर बनू शकतात. इथं काहीच मॅटर करत नाही की मला तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, असं काहीच नाही. प्रॅक्टिस, नॉलेज, फोकस हे मॅटर करतं. ठीक आहे. सो असं काही कमी ओके. समजू नका तुम्ही स्वतःला, बरं का. हम्म? नाही नाही. ठीक आहे. थँक्यू सर, मनापासून धन्यवाद. ओके ओके, धन्यवाद सर. नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे? पुढचा नंबर कोणाला लावायचा आहे? सर मी गणेश पाटील हा बोला सर. सिंदखेडा बनण्याचा राहणार आहे, पण मी आता सध्या सुरतला राहतो. सुरतला राहता, ओके. हा. पुढे या तुम्ही सर, थोडा पुढे या. कॅमेरा मध्ये तुम्ही खूप लांब दिसताय. हा बरोबर, बस 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 बस, आता बरोबर आहे. जे तुम्ही शिकवलं कॅन्डल स्टिक पॅटर्न हम्म चार्ट वगैरे, हम्म 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 ते खरं चांगलं होतं. तसं तर मी 2020 पासून होतो मार्केटमध्ये, जसं मित्र हम्म सांगायचे त्याला यायचं बुवा थोडंफार. तो ओके. कसं चांगले काही स्टोक सांगायचे आणि जे खाली जायचे तेच सांगायचं. तो हम्म कसं असतं आता मित्रांचं, हम्म हम्म तो बराबर प्रॉफिट काढायचा आणि खाली यायचे तेव्हा मला सांगायचा नाही. पण बरोबर मी बरोबर. इकडे खूप फिरला सुरतमध्ये. सगळ्याकडे कुठे 80,000 फी, कुठे 90,000 फी असं होतं. ते काय आपल्याला परवडत नव्हतं. बरोबर. पण हे बघ, तुम्ही तुमची रील्स पाहिली 80-90 हजार वगैरे. फी आहे ना, ही पण कमी आहे. याच्यापेक्षा जास्त फी आहे मार्केटमध्ये. फक्त काय असतं, मी ते डिस्कस करत नाही. आपली फी म्हणजे त्याच्यासमोर काहीच नाहीये. पण ठीक आहे, हा. नो प्रॉब्लेम. चांगली गोष्ट आहे, नंबर ऑफ स्टुडंट तेच जास्त म्हणतं, मग असतात. आपले मराठी माणसं भेटलं म्हणतं, चला आता हम्म हम्म ट्रस्ट करण्यासारखे आहेत, हम्म हम्म शिकू हम्म. म्हटलं. चांगलं खरं समजायला लागलं. आता स्टोक पाहतात आम्ही घेऊ शकतो बुवा स्वतःहून. ओके, स्वतः कुठं बाय तुम्हाला वाटतंय करायचंय, ना, कुठं आता सेल. डिसिजन तुम्ही घेऊ शकताय, स्वतः तुमचा हा हा. निर्णय. ओके. पहिले आम्हाला सपोर्ट रजिस्टरनी माहित नव्हता, पण आता सगळं हळूहळू येतंय बुवा. फक्त सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसवरच घेणार का मग तुम्ही स्टॉक? नाही नाही, सगळं म्हणजे शिकलोय बुवा, नाही हा माहिती होतं ते सांगतोय बरोबर, तुम्हाला. बाकी गोष्टी पण अगोदर काहीच ऍडव्हान्स माहित नव्हतं बुवा असं. शिकवल्या मी तुम्हाला, त्या पण हो, अप्लाय ऍडव्हान्स बी करायच्या. शिकवलं. हम्म हो हो. हम्म हम्म हम्म. सगळंच करू बुवा अप्लाय. ओके ओके, सांगतोय नक्की. बुवा, एवढं 5 वर्षापासून होतो, पण युट्यूबवर खूप पाहिले व्हिडिओ. 5 वर्षापासून युट्यूबला बघत होते तुम्ही व्हिडिओ? 5 वर्षापासून नाही, म्हणजे हाय बुवा 2020 बर, पासून होतो. 20 जसं पासून मित्र होते. सांगायचे तसं करत जायचो बुवा असं. ओके, पण मग आता 1-2 वर्षापासून पाहत होतो असं. मग पण युट्यूबला ते काही व्यवस्थित नाही. तुम्हाला युट्यूबला रिझल्ट नाही भेटला का पाहिजे तसा? काही नाही भेटला सर. नाही. आणि म्हणून आपला तर क्लास जॉईन केला. ओके. ते काय एकदम बेसिक बेसिक शिकवता. पैसे कॅन्डलिस्टिक पेरिंग किती शिकवले असतील, किती हम्म, केवढं लक्षात ठेवीन माणूस तुमच्या मागणी ना, की बरोबर. तुम्ही जेवढं शिकला तेवढं नाही, ते जास्त शिकवता असं आहे ना. जे पॅटर्न आहे, पॅटर्न बिनकामाचं बी आहे, खूप शिकवतात ते. बिनकामाचं जास्त असतं, कामाचं कमी हा, असतं, हा तेच विषय ना मग. असतो. आणि हा. मग तुमचे पैसे किती वसूल झाले फीचे? तिचं काही नाही, आता इन्व्हेस्ट केलंय बुवा. नाही नाही, आहे मी जी 3-1,000 फी प्लस घेतली, मध्ये. तुम्ही जी फी दिली मला, त्यातले किती पैसे वसूल झाले कोर्स करून? पूर्ण वसूल झाले. खरंच का? खरंच ना. खरंच ना? असं काही मनामध्ये नाही ना की माझे पैसे वेस्ट गेले नाही नाही किंवा? नाही, तसं नाही, तसं नाही. नाही ना? नाही नाही. नाही, ते महत्वाचं आहे. तुम्ही समाधानी पाहिजे. आणि इन नाही नाही, फ्युचर आपण काही समाधानी अडचण आहेत. आली, मी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे माझा नंबर आहे, माझ्याकडे तुमचा आहे. आणि डायरेक्ट नंबर आहे, मी स्टाफ वगैरे नाही आपल्या दोघांच्या मध्ये, कोणी नाही थर्ड पर्सन. हा, सो हा. डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारता, मी डायरेक्ट उत्तर देतो तुम्हाला. हो सो सर, आम्ही खूप वेळेस विचारलं तुम्हाला, पण तुम्ही व्यवस्थित उत्तर दिलंय. काय आहे,
मी जर स्टाफमध्ये ठेवला ना तर प्रॉब्लेम हा तुम्हाला येईल, कारण की स्टाफला नॉलेज थोडी असतं, त्यांना फक्त काम असतं ऐकायचं सांगायचं. त्याच्यामुळे मी स्टाफ ठेवत नाही, डायरेक्ट तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहतात. आणि लाईफ टाईम माझा नंबर हाच राहणार आहे. फक्त अडचण आली मला मेसेज ड्रॉप करायचा, डायरेक्ट फोन नाही करायचा. कारण की खूप काही असतं, असं नाही की म्हणजे खूप स्टुडंट आहेत, जुने पण आहेत, तुम्ही नवीन आहेत. असं नाही फक्त इन्स्टापुरते, इन्स्टाच्या आधीचे पण खूप स्टुडंट आहेत, त्यांचे पण मेसेज येतात. सो सगळ्यांना फेस करावं लागतं, म्हणून मेसेजने मी करतो. अर्जंट असलं तर कॉल करतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. इकडे पाहिलं होतं सर आम्ही, तिकडे बी तसंच आहे सर. 80-90 फी होती, पण ते दुबईला त्याहून ते व्हिडिओ कॉलवर शिकवणार होते आणि तिकडे सर होते. असं होतं, म्हणजे तुमच्यासारखं लाईव्ह कोणी शिकवत नव्हतं असं. ओके ओके. तिकडे बी रेकॉर्ड केलेले लेक्चर होते. एक दिवस गेलो होतो, पण रेकॉर्ड केलेले लेक्चर होतं, आपण क्वेश्चन नाही करू शकत होतो ते. नाही 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 असं सर, कोणाला वेळ नाही एवढा, राईट? कोणीच टाइम देत नाही इतका 1-1.5 तास खरंय, खरंय. दररोज, राईट? कारण की लोक रेकॉर्डिंग करून घेतात, टाकून घेतात, आणि तुम्हाला डाऊट आला तर विचारू शकत नाही. ह्या फेज मधून मी पण गेलोय ना, असं म्हणत नाही. मला पण असंच शिकायला भेटलंय, रेकॉर्डिंग बघायचं आणि आपलं लॉजिक लावायचं, समजलं तेवढं समजलं, परत दुसरा कोर्स करायचा, परत तिसरा करायचा. सो मी असं नाही केलंय, तुम्हाला गरज पडणार नाही हा प्रयत्न आहे माझा. म्हणून तुम्हाला मी क्वेश्चन विचारायचे चान्स देतो, जेणेकरून तुमच्या मनात डाऊट नको राहायला. ठीक आहे? बरोबर. 2 वे कम्युनिकेशन झालं म्हणजे एक सक्सेसफुल जर्नी आपली स्टार्ट होते. असं आहे. खरंय. बरोबर. ठीक आहे सर, थँक्यू. धन्यवाद सर तुमचं बी. नक्की 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 तुम्हाला या सॅटिस्फॅक्शन सुरतला मिळेल. कधी आलं की फोन वगैरे करा. चालेल चालेल चालेल. आपण उद्यामध्येच राहतो. नक्की नक्की. काय पाहुणचार कशात मारले सुरत लिहू नका. काय आम्ही तर काही नॉनव्हेज खातच नाही, पण पुरण खातच, पुरण मी करतो. नॉनव्हेज बोलणू का तुमले? नॉनव्हेज बोलणू नाही. तुम्ही मस्त वरण बट्टी वांगण भाजी बी करी तरी काफी, काही वांधा नाही. चालेल ठीक चालेल, आहे, काही नाही, फोन करा उन्हात का नक्की. इसुबले बी तुमच्या लेवाले. चालेल चालेल. नेक्स्ट कोण आहे? ओके. नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे का अजून? सर नमस्कार. नमस्कार सर. सर मनीष मनीष मी सर मनीष बोल. सातभाई धुळ्याहून बोलतो सर. यस सर. तुम्ही काय करता अ, सर? सर्वांना मी हो सर, सर्वांना अगोदर नमस्कार. ओके. सर माझं मेडिकल आहे. मेडिकल आहे तुमचं? ओके. हो, धुळ्यात माझं मेडिकल आहे. सर म्हणजे शेअर मार्केटचा मला सुद्धा माहित नव्हता. ओके. बरं का? हो, आणि काय असतं बुवा हे, हे मला तुमच्याकडून समजलं सर. म्हणजे आजपर्यंत मला माहित नव्हतं मार्केट काय असतं काय, आणि मी तुम्हाला अगोदर मेसेज पण केला होता सर. मला काहीच माहित नाही बरं का, म्हटलं बरोबर. समजेल मी का? मी काय सांगितलं तुम्हाला? हो, सर पण मी आता समोरच्याला 3 वर्षाचा अनुभव आहे, मी त्याला चॅलेंज करू शकतो. म्हणजे एक एवढं माझ्याकडे नॉलेज आलंय, मला कॉन्फिडन्स आहे सर तेवढा. बरोबर. मी करू शकतो सर. हो, आणि खूप बेस्ट वाटलं सर, खरंच. आणि आपले जे कॅन्डल पॅटर्न्स वगैरे जे आहेत, ते खूप तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सर्वांना समजतील अशा भाषेत सांगितले सर. त्याबद्दल पण खूप धन्यवाद. सर हे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि पॅटर्न्स तुम्ही खूप काही ॲडव्हान्स एंट्री, खास म्हणजे ॲडव्हान्स एंट्री काय असते मला माहित नव्हतं. हे पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बेसिक समजावून बेसिक सांगितलं माहिती सर होतं का सर्वांना. तुम्हाला, पॅटर्न्स वगैरे बेसिक? तर मला पण माहित नाही नव्हता का? ओके शेअर ओके. मार्केटचा. ओके पण ओके. ठीक आहे. सगळं तुमच्याकडूनच शिकलो सर मी. मला हम्म. काहीच माहित नव्हतं. एंजल वन ॲप पण मला तुम्हीच तर ओपन करून दिलं ना. त्यात पण मला तुम्ही खूप सहकार्य केलं. हो हो हो. माझ्याकडे ॲप्स वगैरे काहीच नव्हतं. ओपन सुद्धा होत नव्हतं. तुम्ही मला ते सहकार्य करून तुम्हीच मला ओपन करून दिलं सर ते ॲप. नाही, माझं काम आपले आहे ते. आता तुम्ही जर स्टुडंट हो, आहे, हो, तुमच्या काही अडचणी असतील ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न हो. करतोच. फक्त थोडासा वेळ लागतो कधी कधी मला, वेळ. वेळ लागतो. हा, बरोबर, बाकी काही नाही. बरोबर. सहकार्य माझं आता आहे, पुढे पण राहील. ओके. फक्त तुम्ही फोकस स्टडीवर करा. काही अडचण आली मेसेज करायचा, मी सपोर्ट करेल. नक्की सर, ठीक आहे. नक्की. सर आला धुळ्याला तर लावा फोन. धुळ्याला? बरं, ठीक आहे, चालेल. धुळ्याला ओके. पण राऊंड मारावा लागेल. चालेल चालेल. थँक्यू सर. अजून कोणाला ठीक बोलायचं आहे? आहे. नेक्स्ट थँक्यू कोण सर. आहे? नमस्कार सर. नमस्कार सर. यस, बोला सर. सर नमस्कार, माझं नाव निलेश खैरनार. निलेश सर बोला. यस. मी धुळे दोंडाईचा मालपूरला राहतो. ओके. मालपूरला? हा, MSCB. हो राईट. MSCB. हो. क्लास म्हणजे असं वाटतं आता की हा क्लास 2 वर्षे 3 वर्षे पहिले अगोदर जर केला असता ओके. तर म्हणजे आज
कुठेतरी खूप मोठी लेवल मध्ये राहिलं असतं किंवा आज ग्रोथ बेनिफिट झाली मध्ये असती. राहिलं असतं बुवा असं. नक्की नक्की हो. खूप छान शिकवलं तुम्ही. पॅटर्न्स आणि ज्या कॅन्डल आहेत वर्क करणाऱ्या, जसं ते हॅमर, त्याच्यात बुलिश इंगल्फिंग आणि मॉर्निंग स्टार, हम्म, हम्म, त्या खूप मस्त आणि भारी होता. इंगल्फिंगचा खूप भारी रिझल्ट आहे. मी एकदा करूनही पाहिला त्याचा प्रयोग. हम्म, त्याच्यात म्हणजे मी जसं क्लास लावला त्या दिवसापासून ट्रेडिंग करत नाहीये. हम्म, 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 हम्म. म्हणजे ट्रेडिंग करत नाही म्हणजे माझे त्याच्यात जवळ-जवळ या 1.5-2 महिन्यात जरी मी नाही ट्रेडिंग केली तरी माझे पैसे म्हणजे मी फायद्यात आहे किंवा मी बेनिफिटमध्ये आहे असं बेनिफिट वाटतं. मध्ये राईट राईट. म्हणजे जर मी क्लास केला असता तर माझा 1-1.5 लाख रुपये लॉस होऊन गेला असता एवढ्यात अजून. याच्यापूर्वी क्लास भरपूर केला झालाय. नसता तर. हम्म, हम्म, हम्म. तर हां, तर एवढ्यात होऊन गेला असता बुवा असं. बरोबर. म्हणजे जरी मी नाही काय बाय केलं, हम्म, न बाय करता मी प्रॉफिटमध्ये आहे बुवा असं मी समजतो 1.5 महिन्यात. हम्म, हम्म, हम्म. आणि जो क्लास केलेला आहे ज्यातून आपण बेसिक ॲडव्हान्स वगैरे जे शिकलो आपण, त्याच्याने भविष्यात 100% प्रॅक्टिस करून आपण तो जो सर्व लॉस येतो तो काढूच. कारण की एवढा जे तुम्ही शिकवलंय त्याच्यावरून कळतं की हे 100% वर्क करणार आहे बुवा वर्क असं. करणार आहे. राईट. कारण 100% म्हणजे की मी तुम्हाला 100% ते वर्क करणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये पण करून दाखवलेलं आहे. हो, हो. प्रॅक्टिस मध्ये. त्याच्यामुळे हो, तुमचा एकदम कॉन्फिडन्स पण वाढला असेल. आणि 100% सर. आणि रिझल्ट भेटेल. फक्त पेशन्स भेटेल, भेटेल. महत्वाचे आहेत. राईट. आणि असंच आम्ही आता बसलो होतो म्हणजे आम्ही बाहेर बसतो. माझा जो टायमिंग होता तो मला नाही चालणार होता. म्हणजे जेवणाचा वेळ आणि हम्म, मी ड्युटीवरून आलो का आम्ही मित्राची शॉप होती तिथे बसायचो 4-5 जण. हम्म, 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 मग असं थोडंसं मार्केटचं किंवा बाहेरचा गप्पा मारत तो टाइम होता माझा. मग एकदा तिथं बसलो मी. क्लास चालू होता. सर्व 3-4 जण ऐकत होते. हम्म. त्यात म्हणजे 2 जण आम्ही जास्त म्हणजे इंटरेस्टेड होते. इंटरेस्ट घेऊन काम करणार आहे त्याच्यात. हम्म, हम्म, मग ते आपला हेड अँड शोल्डर का कोणता पॅटर्न चालू होता सर. हम्म, मग ते ऐकत होतं. म्हटलं ऐक म्हटलं, मी क्लास लावलेला आहे. तू हम्म, बी ऐक म्हटलं थोडंसं. मग ते त्याचे म्हणजे ते सपोर्टला आलं. म्हणजे तुम्ही सांगता का सपोर्टला येऊन कसं बाय करायचं किंवा काय घ्यायचं. हम्म, म्हणे याच्या टर्म्स आणि कंडिशन विचारा म्हणे तुम्ही सरांना म्हणे. हम्म, मला प्रश्न तू विचार म्हणे, बरोबर. की काय आहे? मग याच्यावर आपण कसं काय का बाय करू शकतो किंवा का हम्म, आपण याला सेल करू शकतो किंवा का पी घेऊ शकतो का सी घेऊ शकतो. हम्म, मग तू म्हटलं मला सांग, मी तुला सांगतो म्हटलं. हम्म, मग मी तिला तिथंच जागेवर ड्रॉ करून दाखवलं, की या कन्सेप्ट आहेत म्हटलं सरांनी सांगितलं आणि ह्या सपोर्टला आला किंवा जसं या कन्सेप्टनेच तुम्ही बाय करू शकता किंवा या 3 कॅन्डल आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत म्हटलं. ह्याच्यावरच तुम्ही रेझिस्टन्सला बाय करू शकता. त्याने वर्क केलं तर दुसरं एक अ, त्याच्या खाली दुसरी कॅन्डलने वर क्लोज करायला पाहिजे. बरोबर. ते त्या जागेवरच समजून दिलं. म्हणजे जे तुम्ही समजवलं, तुम्ही त्याला समजून दिलं बुवा असं. एवढं क्लेरिफिकेशन आलेलं आहे क्लासमध्ये. राईट आहे. म्हणजे तुम्ही पण म्हणजे दुसऱ्यांना शेअर करू शकता आणि शेअर सांगू करू शकता. शकलो सर एवढा मी. म्हणजे कॉन्फिडन्स लाईव्ह आलेला आहे. सेशन केलेल्याचा आणि असं कम्युनिकेशन केलेल्याचा खूप फायदा झाला, हम्म, की मी म्हणजे त्याला असं वाटत होतं, की हे काहीतरी सांगताय फक्त, की हम्म, इथून जाईल वरती, हे हम्म, सपोर्ट येतं जाईलच किंवा याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहे तू विचार म्हणे. हम्म, हम्म, त्याच्या डोक्यात जे होतं ते मी क्लिअर करून दिलं. हम्म. जे शंका होत्या बरोबर. तिथं जागेवरच. त्याला वाटलं आणि त्याच्या म्हणण्यावरच मी क्लास जॉइन केला होता. म्हणजे त्याला दाखवलं म्हटलं रील्स आहेत म्हटलं. त्याचे क्लास चालू होते अगोदर. हम्म, मग ते फक्त पाहिलं की तुम्ही मराठीत किंवा अहिराणीत बोलले त्या रील्समध्ये. ते म्हणे तू लावून घे म्हणे क्लासमध्ये लगेच. हम्म, 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 म्हणजे त्याच वेळेस झालं आणि आमच्या ऑफिसमध्ये एक स्टाफ आहे. मी हम्म. कंटिन्यू हे बघत राहायचो मार्केटचं चार्ट. चार्ट. हम्म, ते म्हणे काय आहे म्हणे मध्ये शेअर मार्केट आहे भाऊ. तो हम्म. नाही करायचा पण तो तुमचा व्हिडिओ बघायचा. त्याला ओके. काहीच माहित नव्हतं. ओके. मग तो म्हणे हे ना हे अहिराणी बोलता म्हणे हम्म, जगदीश पाटील नाव आहे म्हणे सरांचं हम्म, आणि शेअर मार्केटशी रिलेटेड आहे म्हणे. हम्म, हम्म. मी त्या दिवशी ते तुम्हाला फॉलो केलं आणि मग ती रील्स पाहायला सुरुवात केली आणि ओके. लगेच तुमचं सेकंड बॅचची ऍड चालू होती की मी सेकंड बॅच घेतोय बुवा असं. हम्म, हम्म. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून माहित पडलं ते माझे रील माहित पडलं बघायचे. सर. ओके. हां आणि त्या समोरच्या माणसाला काही माहित नाही मार्केटबद्दल. पण तो तुमची रील्स बघत होता. रील बघत. आणि राईट. मी मार्केट बघायचो होतो ऑफिसमध्ये बसून. हम्म, हम्म, म्हटलं हे काय आहे रे म्हणे. म्हटलं हे शेअर मार्केट आहे भाऊ. हम्म, हम्म, मग हम्म. तो म्हणे आपल्याकडे एक चांगला माणूस आहे की तयारीच शिकवता म्हणे. हम्म. म्हटलं कोण आहे? मग ते फॉलो केलं मी आणि त्याच्यामध्ये समजलं की मग असं ओके, चांगलं ओके. आहे. आणि ते काही कन्सेप्ट होत्या म्हणजे काही तुम्ही चार्ट होते, पीनट असो किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट होते. मग आमचा एक ग्रुप आहे मित्रांचा हम्म, हम्म, 7-8 जण आहेत. हम्म, त्यात हम्म. चांगले आहेत ते एज्युकेटेड आहेत. एक ओके. सीबीआयमध्ये आहे, एक जण एमडी डॉक्टर आहे हम्म, हम्म, आणि एक जण 2-3 आय-टी इंजिनियर आहेत. हम्म. 40-40, 50-50 लाख पॅकेजवाले. तेच फक्त गाईडन्स करायचे.
आम्हाला की म्हणजे फक्त स्टॉक टाकून द्यायचे, स्टॉक तुम्ही बाय करू शकता राईट राईट. किंवा याला सेल करा, बाय करा. हम्म. मग मी त्यांना आम्ही फिरायला गेलो होतो मागे नाशिकला हम्म. भंडारा. मी त्याला विचारलं हे काय आहे? चार्ट आला तिथं. म्हणजे कसं असतं आता हे बी आपलं नेट चालू असतं आपलं नेट आणि लगेच आणि ते आपल्या आपल्याला मनात काय चालू नॉलेज आहे ते असतं लगेच ना, येतं Facebookला कळेना. आपल्याला नॉलेज असतं तर आपण बोलतो, नॉलेज नसतं तर चूक बोलतो बसतो. आणि लगेच ते असं Facebookला एक चार्टचा आला. त्याला हम्म. विचारलं म्हटलं, "अरे हे चार्ट हे काय आहे तुला समजतंय का?" म्हणतं. आणि हम्म. तो माणूस म्हणजे मला मला काय वाटतं तो माणूस एकदम हाय लेव्हलला आहे मार्केटमध्ये. तसं तर मी वाटतं त्याला तेच. विचारलं फक्त हे त्याला माहिती आहे का बुवा असं? हा मी बरोबर. त्याला विचारलं, "काय आहे?" म्हणे, "नाही म्हणे मला माहित नाही. नाही सांगता येणार म्हणे." म्हटलं, "मग हे असं आहे" म्हटलं हे. म्हणजे मला समजलं की आपण क्लास करून 100% फायद्यात आहे बुवा असं. राईट याला नाही आलं म्हणजे मला येतंय म्हणजे 100% आपण फायद्यात आहे क्लास करून. म्हणजे भरपूर तेव्हा तुम्हाला कळलं मी असेल ना की यांना एवढं पॅकेज, एवढे एज्युकेटेड आहे म्हणजे यांना सगळं माहिती असतं, असं नसतं हो, काही. असं वाटत होतं. बरोबर ते. हम्म. त्याच्यात कळालं ते. आणि प्रॉफिट बी खूप केला. पण ज्यावेळेस प्रॉफिट केला त्यावेळेस मला आता असं वाटतं प्रत्येक वेळेस की तुमचा क्लास काहीतरी 1 वर्ष पूर्वी तरी केला असता का 6 महिन्यापूर्वी. 100% आज कुठेतरी खूप मोठी कॅपिटल राहिल्याची माझ्याकडे. नक्की. ते काय होतं आता नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. आता पण हां. भेटलो तरी पण हे नशीब आहे. तुम्ही मला भेटले, मी हो, तुम्हाला मग सर भेटलो. प्रॅक्टिस करून 100%. नक्की. फायदा नक्की पण होईल तुम्हाला. आणि तुम्ही एक बोलले आता हम्म. की जे लोकं डायरेक्ट क्लास करताय, हम्म. न ट्रेडिंग करता ते खूप हम्म. नशीबवान आहे. नशीब. ती गोष्ट खूप म्हणजे मलाही सांगायची होती सर्वांना की जे खरंच ते नशीबवानच आहेत, जे की खरंय. ट्रेडिंग करायच्या अगोदर क्लास करतायत. क्लास करताय असं, कारण की मी ह्या सिच्युएशन मधून गेलोय. मी पण लॉस करून मग हां. कोर्स केलेले मी आहेत. पण मी म्हणून पण मी लॉस करूनच कोर्स केले सर. आणि मग म्हणून मी त्याच्यामुळे सगळ्यांना सांगतो, विदाऊट तुम्ही नॉलेज म्हणजे विदाऊट तुम्ही लॉस करून येताय म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. राईट? कारण की मी त्या चुका बरोबर केल्या सर. ते तुम्ही करत नाही, आणि त्याच्या कोर्स केल्यानंतर तुम्ही जेव्हा करणार, तुम्हाला माहिती आहे का ही फी एका स्टॉकचा स्टॉप लॉस ह्या किंवा एका ट्रेडचा स्टॉप लॉस एवढी फी आहे. जो या फील्ड मधला आहे त्याला माहिती आहे. हो, जो मला माहिती नवीन आहे सर. असतो मी त्याला मी असं 1.5 वाटतं वर्षापासून ट्रेडिंग इतकी करतोय पैसे. मला माहिती आहे. हा, त्याच्यामुळे मी फक्त तुमचा क्लास लावलाय त्या दिवसापासून ट्रेडिंग करत नाही तर मी रोज ट्रेडिंग करायचो. आणि मी प्रॉफिट बी एका दिवसात खूप केला होता सर. म्हणजे तो काही क्लास करून नाही केला होता. मी फक्त एक असं तुक्का लागतो मारला होता तुक्का लागतो तुक्का, आणि तो आणि तुक्का माझा तुक्का चुकीचा असतो तो. कारण की तो हा तुक्का चुकीचा लागल्यानंतर 100% चुकीचा असतो सर तो. तो तुक्का लागल्यानंतर तुक्का दुसऱ्या ज्या 100% चुकीचा डिसिजन असतो. असतात ना आपले ते खूप चुकतात. 100. माझा तुक्का असा होता सर, म्हणजे उठलो पैसे त्या अकाउंट टाकायचे आणि जेवढे पैसे तेवढे बाय करायचे आणि मोकळं होऊन जायचं आणि बघत राहायचं गंमत याचं काय होतं. अरे बापरे. हे म्हणजे मी 0 करून टाकले सर. हम्म. आता खालून वरती जायला 0 करून टाकले. त्याच्यात मी प्रॉफिट बी केले पण. आणि एक डिसिप्लिन म्हणजे की प्रॉफिट आपल्याला म्हणजे जसं तुम्ही सांगतात मराठी आपण जिरवायला बी पाहिजे. म्हणजे आपण त्याला कॅचअप बी करता यायला पाहिजे. 50,000 प्रॉफिट बी झाले. पण तरी ते म्हणजे एक्झिट करू शकलो नाही. आणि बरोबर. माझा एक तुक्का लागला होता सर, तुम्ही सांगायचंय मला तो, हम्म. की मी आपलं जसं टॅरिफ आलं होतं टॅरिफ. चायनाचा टॅरिफ म्हणजे ओके. अगोदर अमेरिकन आपल्यावर लावला आणि चायनावर लावला. मी शुक्रवारी बाय केले होते. पी एका शुक्रवारी बाय केले होते पी. ओके. 10.5 लॉट घेतले होते मी. त्याच्यात मी 32,000 प्रॉफिट मध्ये होतो सर. हां, ओके. 32,000 प्रॉफिट मध्ये होतो. आणि त्याच्या अगोदर माझा पूर्ण 1 लाख 1.5 लाख माझा पूर्ण लॉस होता त्याच्या अगोदर. मी ज्या मार्केट होतं आपल्याला समजतं तिथं की किती लॉस झालाय आपला. ओके. तर मी त्या दिवशी असं ठरवलं की पैसे काही काय असणार आपला पूर्ण लॉस निघायला पाहिजे बॉस. बरोबर. मग थिंक मी काय थिंकिंग. केलं त्या दिवशी 2-2:30 वाजेला परत 1500 म्हणजे परत अजून 20 लॉट बाय केले. 21,500 पीईचे सॉरी 22,500 पीईचे. आणि त्याला म्हणजे प्रॉफिटमध्ये मी त्याला ॲव्हरेज केलं. 2350 म्हणजे 2350 असं काहीतरी 30 लॉट घेतले होते सर मी. आणि ते त्याला मी होल्डला ठेवले शुक्रवारी. मग शनिवारी परत नशिबाने म्हणजे ते तुक्का लागला होता की शनिवारी परत चायनाला टॅरिफ लावला अमेरिकेने. राईट.
राईट. मग ते सोमवारी कळालं, मी माझ्या ग्रुपमध्ये शेअर केलं होतं, मी एवढे गेम ठेवलेत बुवा असं. नाही ते काय विचारलं, ते विचारायचे लय काही न्यूज त्यांना लवकर समजतं, ते पुण्याला असतात क्लास IT मध्ये. म्हणे कोणी काही घेतलंय का म्हणे असं तसं. मग मी सांगितलं, म्हटलं मी घेतलेलं आहे म्हटलं फी वगैरे असं असं. म्हणे किती म्हणे असं असं. बाप म्हणे असं होईल तसं होईल. होईल म्हटलं किती होईल 5-50,000 प्रॉफिट होईल, 60,000 प्रॉफिट होईल. मी काही बघितलं नाही. एखादा फोन आला मला सकाळी 9:15ला. म्हणजे तू बघितलं का म्हटलं नाही. गॅप अप ओपन झाला सर, डायरेक्ट 1000 पॉईंटच्या वरती. बापरे. 1000 पॉईंटच्या वरती गॅप अप ओपन झालं. तर ते त्यावेळेस म्हणजे मी जेव्हा ओपन केला, मी 5-6 मिनिटं लेट ओपन केलं, त्यावेळेस 15 लाख रुपये होते. बापरे. 15 लाख रुपये. आणि ते बघत बघत एक काहीतरी मायनर सेकंड मध्ये ते 9 लाख होऊन गेले. म्हणजे 8-9 लाख, 9-10 लाख. मी काहीतरी त्याला लगेच म्हणजे मला तर 15 लाख समजले नाही अगोदर. असं मग मलाही म्हणजे डोकं काम करायचं नाही. हे 15,000 असतील असं समजलं. एका दिवसात 9 लाखही प्रॉफिट केला, पण तो तुक्का असतो. हे कधी त्याच्या आधीन जायचं नसतं. 9 लाखचे 9 लाख बी जातात, 5 लाखही जातात, 10 लाखही जातात, त्याच्यावर वरती जाऊ शकतात पैसे. पण क्लास करून जर केलं तर 100% बेनिफिट मध्ये असू शकतं. आणि तुमचे जे म्हणजे आपला रेजिस्टन्स वगैरे लेवल आणि खूप चांगल्या होत्या. जे नवीन नवीन टेक्निक होत्या त्या खूप आवडल्या. आणि मी माझ्या मित्रांनाही शेअर केलं. म्हटलं तुम्ही करा क्लास, दुसरे क्लास केले तर हेही करा, खूप छान शिकवलं म्हटलं सरांनी. ते काय असतं तुम्ही सांगितलं ना, मग त्याची किंमत जी असते तेवढी नसते, पण जेव्हा त्यांना थर्ड पर्सन कडून कळतं तेव्हा कळतं की हा आहे बरं का काहीतरी असं असतं. ते असतंच. ते आता माझा जो मित्र आहे एखादा, त्याला माझ्याबद्दल किंमत नसेल, राईट. बरोबर. पण जेव्हा माझ्याकडे दिल्लीचे स्टुडंट येतात, हरियाणाचे येतात, तर त्यांना माहिती या पर्सन कडे काय, तर त्यांना त्याचं म्हणजे व्हॅल्यू कळते. असं आहे, बरोबर. हा विषय असतो. सो मी माझ्या आजूबाजूच्या किंवा रिलेटिव्हच्या नाते त्यांना पण मी जास्त याच्याबद्दल बोलत नाही. ज्यांना गरज आहे तो आपोआप मला विचारतो, त्यांना मी देतो. राईट, असं आहे. ठीक आहे, थँक्यू सर. मला म्हणजे एवढा फीडबॅक तुमचा ऐकून खूप छान वाटलं. अजून आणि दुसरं एक पर्सनल तुमच्याबद्दल सांगितलं की माणूस म्हणजे आम्ही पब्लिक कॉन्टॅक्टची एक ड्युटी सर माझी फील्डवर असल्यामुळे रोज लोक भेटत असतात की तुम्ही चेहऱ्यावरूनच समजतं की तुम्ही एकदम हुशार माणूस आहेत सर, की सर्व गोष्टी समजून घेणं आणि सांगणं. म्हणजे की मी एकदा मला एक सांगायचं होतं, मी एक प्रश्न विचारला तुम्हाला दुपारी की 2 स्टॉक मधनं मी एक्झिट होऊ का. तुम्ही काय सांगितलं, क्लासच्या वेळेस विचारा. मला मग असं वाटलं खरंच तुम्हाला सरांनी इग्नोर केलं जसं, असं मला वाटलं एका प्रकारे. पण त्यावेळेस तुम्ही जे क्लास संपल्यानंतर आपल्याला म्हणजे 8:30 नंतर 15-20 मिनिटं घेतली, अर्धा तास घेतला त्यावेळेस तुम्ही सांगितलं की म्हणजे मला नाही सांगितलं, दुसरं सांगितलं की माझा तुम्हाला क्लासच्या वेळेस विचारायचा एकच हेतू असतो की तुम्हाला पूर्णपणे 100% ते स्टॉकचे अनालिसिस करून मी सांगू शकतो भाऊ. बरोबर. म्हणजे मी दुपारी तुम्हाला सांगू शकलो नसतो, निघून जा किंवा राहू द्या असं काहीतरी शॉर्टकट वरच्या सांगितलं असतं. पण तुम्ही हे की सांगितलं की मी जेव्हा क्लासला तेव्हा विचारा, म्हणजे तुम्ही 100% अनालिसिस करून ते सांगितलं. ती एक गोष्ट खूप चांगली आहे सर. म्हणजे काय असतं, असं काहीतरी एका वाक्यात सांगितलं तर तुम्हाला कळणारच नाही काय त्याच्या मागे लॉजिक काय, रिझन काय. पण तुम्ही तुम्हाला नाही विचार केला की स्टुडंट नाराज होईल आता, याला मी दिलं नाही उत्तर. पण ते एकदम चांगलं आणि योग्य होतं की तुम्ही क्लासच्या वेळेस सर्व जे डाऊट असतात ते क्लिअर करून घेतात. काय असतं, तुम्हाला अपेक्षा असते की मला काहीतरी फायदा झाला पाहिजे, एज्युकेशन बी भेटलं पाहिजे किंवा मला सपोर्ट पण भेटला पाहिजे. तर दोघं गोष्टी मी करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही सॅटिस्फाय झाला पाहिजे, तुम्हाला फायदा झाला पाहिजे नॉलेजचा. मेजर म्हणजे नॉलेजचा, आणि दुसरा म्हणजे तुम्ही कुठे अडकले आहे स्टॉक मध्ये काय नाही, ते पण माझं काम आहे सांगायचं. त्याची फी लोक वेगळी घेतात. बरोबर सर. राईट. पण मी याच्यातच करून टाकतो. हो ठीक आहे, थँक्यू सर. नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे अजून? नेक्स्ट सर मी बोलतोय सर. येस सर, बोला सर. रवींद्र. माझं नाव रवींद्र पान पाटील, मी जळगावला असतो. गव्हर्नमेंट लेक्चरर आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स आहे, तिथे मी लेक्चरर आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉय सर, मी प्रायव्हेट तिथे मी मॅथमॅटिक्सचा विषय शिकवतो सर मुलांना. चांगली गोष्ट. खूप दिवसापासून इच्छा होती माझी की आपण की आपण हे बघावं बुवा की शेअर मार्केट बद्दल. खूप अशा माझ्या परिवारातले म्हणा, माझ्या
याच्यातले म्हणा लोकांनी खूप वेळेस मला सांगितलं की अरे काय लक्ष देतो त्याच्याकडे, ते सगळं सट्टा आहे आणि ते असं आहे तसं आहे. माझ्या नात्यामध्ये एकाने 20 लाख रुपये गमवले. माझी बायको मला नाही म्हणायची ते कमी फीज आहे, तुम्हाला काही नॉलेज बी देणार नाही. आणि माझा भाऊ आणि तिचा चुलत भाऊ आहे मुंबईला असतो, तो मेडिकल लाईन मध्ये. त्यांनी काहीतरी त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये 20 लाखाचं काहीतरी नुकसान केलं कोरोना याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये. मला ते नेहमी सांगायचे अरे ते नुकसान होतं. मी म्हटलं मला आपले कसे शिक्षक असल्यामुळे थोडस आपण मी अभ्यास करायचो, जसं इकडनं नोट्स मिळाले तिकडनं मिळाले, पण ते मुळात समजतच काही नाही आपल्याला त्या वेगवेगळ्या गोष्टी टेक्निकल. तर त्या पण तुम्ही ज्या भाषेत शिकवलं ना ते मला म्हणजे मी काय झालं एक असंच इंस्टाग्राम वगैरे मी वापरत नाही एवढा, पण मुलगी बघायची आणि त्याच्यात फक्त दिसलं तुमचं मला ते की आयराणीमध्ये कोणीतरी सांगते बरोबर. माझ्याच मोबाईलवरती. मग मी लगेच तुम्हाला तात्काळ फोन केला आणि एका म्हणजे काही न विचारता मी कन्फर्म की आपल्याला जे मिळेल ते नॉलेज खूप मिळेल, आपण इझिली यांना जॉईन व्हावं. मला जास्त प्रश्न विचारता येत नाही कारण की लहान मुलं आहे घरमध्ये मध्ये पण आणि तुम्ही खूप बिझी राहतो. समजले ना माझं 8 शिकवलेलं? वाजेपासून हे नक्की सर, नक्की. ओके, डोक्याच्या आणि वरून काही गेलं नाही ना? नाही. ओके. मला लवकर समजून जातं थोडंसं आहे. फक्त प्रॅक्टिसलाच वेळ मिळत नव्हता मला. तर जसा मला वेळ मिळायचा तसं मी तुम्हाला पाठवले 2-3 चॅट वगैरे असं पाठवले. म्हणजे जे तुम्ही फी घेतले त्याचं 200 पट तुम्ही नॉलेज दिले सर मला. आता मी या फील्ड मध्ये असल्यामुळे मला जाणवते की शिक्षकाने कसं बिहेव करायला पाहिजे. समजा शिक्षक तुम्ही पण शिक्षक म्हणजे आहे ना? तुम्ही येस सर मी शिक्षक आहे. आमची क्लास 1ची पोस्ट आहे तुम्ही क्लास 1 सर. लोक. या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप काम होते, त्यामुळे मला जसं जमलं तसं मी जॉईन करायचो किंवा तुमच्याकडून रेकॉर्ड मागून घ्यायचो. थोडं मेडिकल इश्यू बी असल्यामुळे थोडं व्हायचं. पण मला म्हणजे जे तुमची टीचिंगची मेथड आहे सर खूप ग्रेट आहे सर, खरं सांगतो तुम्हाला. जे थँक्यू. तुम्ही समोरच्याला असं वाटू देत नाही की तुम्हाला खूप नॉलेज आहे बुवा, अरे मी तुमच्याच पंक्तीतला आहे बुवा, चला सोबत चालूया नाही का. ती गोष्ट मला खूप आवडली. म्हणजे ज्यावेळेस आपलं ते नाही का म्हणत की आपल्याला जोपर्यंत समोरच्याला वाटत नाही की अरे आपण एकाच गडीतले एकाच गावातले, मग आपण लगेच हातात हात घालून चालतो नाही का. त्या पद्धतीने तुमची शिकवण्याची मेथड मला खूप आवडली. आणि सदा हसतमुख असल्यामुळे काय होतं, समोरचा माणूस जो ट्रेस मध्ये असतो तो ऑलरेडी ट्रेस निघून जातो त्याचावाला. आता आणि बघा, तुम्हाला ऍक्च्युली मी असं सांगतो की तुम्ही माझे मित्र आहे, म्हणजे माझं येस हे सांगणं असतं, समजवणं असतं, येस इन्फॉर्मेशन नाही देत मी असा प्रयत्न नाही करतो सांगायचा की तुम्ही माझ्या बाजूला बसले. तुम्हाला तुमचा जो पहिला इन्फॉर्मेशन नॉलेजचा जे काही विषय होता ना, मी त्या दिवशी लेक्चर देताना माझ्या वर्गात देखील मी हाच लेक्चर दिलं की इन्फॉर्मेशन आणि नॉलेज काय असतं नाही का. बरोबर. मला मुलं असे बघायला लागले, मला खूप आनंद झाला की मग मी त्यांच्यातला बदल त्यांना, मी आयटीच्या पोरांना शिकवतो, त्यांना सांगताना मला खूप आनंद झाला. मुलांना वाटलं का अरे इन्फॉर्मेशन काय असते, नॉलेज काय असते नाही का. पहिल्या आमचे दिवशी खूप मी इंजिनिअरिंग सांगितलं होतं वाटतं तुम्हाला. येस. आणि आयटीचे आमचे खूप असे मित्र आहेत जे की ट्रेडिंग करत असतात. समजा त्यांच्या ग्रुपमध्ये मी बसायचो, उभं राहायचो. आता आपलं असं साईड वेज झालेलं असायचं आपण की आपलं काहीच कळत नव्हतं. चर्चा त्यांच्याचं करायचंय, आपलं आज असं झालं तसं झालं. 30 हजाराचे कोर्स केले त्यांनी सर. फक्त किती 3 दिवसाचा 30,000चा कोर्स होता एका मॅडमने केलेला. तिने काहीतरी लॉस केलेला होता, मग ती त्या दिवशी खूप नाराज होती, रडत होती. मग तिने तो कोर्स केला. मग काय, पण ते मुळात मला कळतच नव्हतं आपण काय समजणार 30 म्हणजे नाही मोठा कोर्स करते 30 लाखाचा वगैरे. 3 दिवसात काय आणि कळणार आहे तुम्हाला, मला ते समजत नाही. ते काय माहित नाही, ते ऑलरेडी शिकलेले होते, पण त्यांनी शॉर्ट कोर्स केला. मला म्हणजे एक दिवस असं झालं, मी जे मित्र करत होते ट्रेनिंग त्यांना फक्त जाऊन असं विचारलं, कारण म्हटलं असं पॅटर्न तुला माहिती आहे का, ते का. अरे नाही रे म्हणे, आम्ही जसं पॅटर्न वगैरे बघतच नाही म्हणे. मग कळालं अरे याच्यापेक्षा आपला जास्त मिळते, संपला विषय. सर पॅटर्नच नाही, अजून काही पॅटर्न मध्ये ट्रेडिंग ना, पॅटर्न मध्ये अजून तुम्हाला ट्रेडिंग वगैरे केलेली नाहीये मी ज्या अजून. गोष्टी मी पॅटर्न मध्ये तुम्हाला ऍडव्हान्स एंट्री येस 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 शिकवली ना, येस 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 तुमच्या येस ते खूप आजूबाजूच्या महत्वाचं 100 आहे. लोकांना सुद्धा माहित नसेल. ठीक आहे. नाही ते सांगतोय मी. मला ते बेसिक लेवल तर ठीक आहे, म्हणजे आता पर्यंत मी ट्रेडिंग केलेली नाहीये. फक्त मला सुरुवातीला नॉलेज घेऊया, आपण सगळं हे करूया, मग आपण ट्रेडिंग करूया, असं आपला विषय होता समजा. आणि तुम्ही आधी सांगून दिले करू नका, मग गप्प बसून गेलो, नको बुवा आपण कुठेच काही करायचं नाही, हालचाल करायची नाही, शांत पूर्ण ऐकायचं आणि तेच बस. 7:30ला घरी यायचो, तुमचं लेक्चर ऐकायचं तर फ्रेश होऊन जायचं. उलट मी फ्रेश होऊन जायचो, थकलेलं फ्रेश होऊन जायचो. एनर्जेटिक लेक्चर असतं सर तुमचं, आणि छान असंच पुढे करत राहा सर. आमच्यासारखे नवीन शिकाऊ, आम्हाला काहीच येत नाही. मी तुम्हाला पहिल्या तुम्ही दिवशी मेसेज केला होता. माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहेत,
एज्युकेटेड आहेत. आपल्यात डिफरन्स काय आहे, फक्त मला ह्या फील्डचं नॉलेज आहे, तुम्हाला तुमच्या फील्डचं नॉलेज आहे. माझं नॉलेज मी येस तुम्हाला येस सोप्या यस यस. पद्धतीने शेअर करतोय, बस. नाही नाही, खूप हेच पद्धत, आहे. उलट मी तुमचीच पद्धत अवलंबतोय सर आता टीचिंग मध्ये. ओ बापरे. म्हणजे मी खूप मोठा फरक, मी मोठा बदल करून घेतला माझ्यामध्ये. अरे आपण अशा पद्धतीने थोडंसं खाली डाऊन टू खाली गेलो ना मुलांमध्ये त्यांच्या लेवल सारखं, उलट मुलांना सोपं जाईल आपला विषय शिकवताना. हे मी खूप शिकलो समजा तुमच्याकडून सर. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी थँक्यू सर, मच. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. अजून कोणाला बोलायचं आहे? ओके, संपवायचं आपलं सेशन. सर येस मॅम, बोला. नमस्कार सर, मी सोनाली शिंदे पुण्याहून बोलतेय. मॅम व्हिडिओ ऑन केला तर बेटर होईल, म्हणजे पॉसिबल असेल तर, नाहीतर नो प्रॉब्लेम. येस. बरं सर, मला म्हणायचं होतं आता फीडबॅक द्यायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सर? आता म्हणजे कसं व्यक्त होऊ मी शब्दात? ओके, तुम्हाला सर बघा, जसं क्लास सुरू झाला म्हणजे डे 1 पासून, जसं आता तुम्ही म्हणालात की आता आज शेवटचं सेशन आहे आपलं, तर सर डोक्यात डे 1 पासून म्हणजे रिकॅप सुरू झाला की सरांनी पहिल्या दिवशी काय शिकवलं, दुसऱ्या दिवशी काय. सर तुम्ही म्हणजे मला शेअर मार्केटची काहीही ओळख नव्हती सर. राईट. येस मॅम. आणि तुम्ही त्यात आम्हाला म्हणजे फक्त असं म्हणाले नाही की म्हणजे मी बेसिक ते ऍडव्हान्स तुम्हाला फक्त शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही ते जे म्हणाले होते ते खरंच सर तुम्ही ते प्रॉमिस जे पाळलं असं मी म्हणेल. ओके मॅम, थँक्यू मॅम. नाही सर तुम्ही आम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवले, चार्ट पॅटर्न शिकवले, रिस्क मॅनेजमेंट हा सुद्धा टॉपिक घेतला सर तुम्ही. आणि प्रत्येक टॉपिक घेताना सर म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये एक टॉपिक घेतला की लगेच तुम्ही विचारत होतात कोणाला समजलं का, कोणाला डाऊट्स आहेत का, तुम्ही बिंदास विचारा, अगदी मन मोकळेपणाने विचारा. आणि सर तुम्ही म्हणजे मार्केटची फक्त पॉझिटिव्ह साईड दाखवली नाही की यात म्हणजे फक्त प्रॉफिट असतो, तुम्ही हे केलं तर लगेच तुम्हाला बरोबर. प्रॉफिट होईल. तुम्ही मार्केटची निगेटिव्ह साईड पण सांगितली सर आम्हाला की म्हणजे तुम्ही फेक ब्रेकआउटला बळी पडू शकता, तिथे राईट तुम्ही राईट. कसे ट्रॅप होऊ शकता, ह्या सगळ्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी एक्सप्लेन केल्या सर तुम्ही. म्हणजे आपल्या घरात आपला मोठा दादा कसा असतो, तो आपल्याला कसं शिकवतो, राईट अगदी राईट. असं सर तुम्ही बोट धरून शिकवलं आम्हाला. म्हणजे ओके, थँक्यू सो मच मॅम. मला म्हणजे मला पण तसंच आवडतं आणि माझा स्वभावच तसा आहे, हेल्पिंग नेचर आहे माझं, म्हणून ते आतून निघतो आपोआप. मी काय ठरवून येत नाही की तुम्हाला काय सांगायचं आहे. आता तुमची आणि बॅच सर आहे, म्हणजे तुम्हाला मी वेगळे तुम्ही एक्झाम्पल आम्हाला खूप देतो. जेन्युइन वाटलात सर. म्हणजे राईट. इतक्या डीप लेवलला जाऊन ना सर कोणी नाही एक्सप्लेन करू शकत. म्हणजे शिक्षक खूप असतात सर, पण जे आपण तुमच्याकडे नॉलेज आहे ते इतरांपर्यंत कसं पोहोचवलं ना सर, तुम्हाला म्हणजे ती कला खूप छान अवगत आहे सर. ओके म्हणजे मॅम. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हाला डीप याच्याने सांगितली, असं हातचं राखून काही शिकवलं नाही. राईट राईट राईट. तुम्ही आणि हाऊसवाईफ तुम्ही आहे का क्लास मॅम, का तुम्ही जॉब करता कुठं काय तुम्ही? सर मी 2017 पर्यंत जॉब करत होते, ओके. टीचिंग करत होते, पण आता टीचिंग. ब्रेक घेतलाय त्या फील्डमधून. सगळे टीचर आहेत तुम्ही, मीच मी पण टीचर, तुम्ही पण टीचर. ओके. आणि सर तुम्ही क्लासमध्ये नेहमी म्हणत होते की मी या फील्डमध्ये आलोय तेव्हा लॉस घेऊन आलोय, तर तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या आणि मग ट्रेडिंग करा. राईट. आणि म्हणजे सर तुम्हाला ती तळमळ आहे की म्हणजे तुमचा लॉस झाला त्या तर आमचा आता राईट. होऊ नये, तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या आणि मग हे करा. बरोबर बरोबर. तर म्हणजे काय आता मला भावना शब्दात नाही व्यक्त करता येणार तशा, ओके. पण खूप छान वाटलं सर. आणि मी इतरांनाही तुमचा क्लास जॉईन करा असं रेकमेंड करेल सर. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. पैसे थँक्यू सर. वसूल झाले तुमचे फीचे? पैसे वसूल, पैसे म्हणजे ते जी फीस दिली ना सर ती खूप किरकोळ आहे. राईट राईट. तुम्ही जे नॉलेज दिलंय ना त्या पुढे ते एकदम गौण आहे ते. राईट मॅम, राईट. किती फी दिली ते पण सांगून द्या. सर म्हणजे तुम्ही असं फक्त नको आणि फक्त वाटायला. 6,000 रुपये घेतलेत सर. 1.5 महिना शिकवला तुम्ही. राईट राईट. बरं काही कारणास्तव मुलांना म्हणजे आपले जे विद्यार्थी त्यांना जे जॉईन करता येत नाही, तर तुम्ही त्यानंतर त्यांना रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करता सर, कारण त्यांचा लॉस होऊ नये आणि लिंक तुटू नये मध्ये. राईट. यासाठी तुम्ही लिंकही दिल्या सर वेळोवेळी. जेणेकरून कोणाला असं पूर्ण नॉलेज भेटलं ते ऍबसेंट असताना, तर असं नको व्हायला सर मला हे कळलं नाही, हे सुटून गेलं, म्हणून रेकॉर्डिंग मी देतो. अदरवाईज रेकॉर्डिंगची गरजच नाहीये, पण देऊन देतो मी, कारण की सगळेच लोक आणि एका सर टायमाला अवेलेबल राहत नाही म्हणून. येस, बोला मला मॅम. वाटत होतं की आपण म्हणजे युट्यूब मधून व्हिडिओज बघून नॉलेज गेन करू शकतो, पण तसं नाहीये सर. त्यासाठी एक
टीचरच असावा लागतो, तुमच्यासारखे गुरुच असावे लागतात सर त्यासाठी. ओके मॅम, थँक्यू मॅम. कम्पेअर तुम्ही Thank केलं you, असेल, sir. आता भरपूर लोकांनी बघितलं असेल युट्यूबला, तर तुम्हाला डिफरन्स कळला असेल काय आहे प्रॅक्टिकल. नाही सर, त्यात तुम्ही जे ते फक्त बुकिश नॉलेज वाटले, थेअरी असते. राईट राईट. आणि तुम्ही जे सांगतात ना सर, या ठिकाणी टार्गेट सेट करा, स्टॉप लॉस, किंवा या ठिकाणी तुम्ही एंट्री घ्या, मग त्यानंतर सर कॅन्डल स्टिक बनल्यानंतर मग पुढची एंट्री घ्या, ओके मग ऍडव्हान्स एंट्री कुठे घ्यायची सर, हे रिटेस्ट पुल बॅक, हे खूप छान पद्धतीने सांगितलं सर तुम्ही. ओके ओके, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. ठीक आहे, अजून कोणाला बोलायचं आहे? राईट, ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. माझा तुम्हाला नेहमी सपोर्ट असेल. काहीही अडचण वाटली मला मेसेज ड्रॉप करायचा, सर मला हा प्रॉब्लेम आहे, काही असो, तुमचा लॉस झाला किंवा तुम्ही ह्या डिप्रेशनमध्ये आहेत किंवा तुम्हाला जास्त प्रॉफिट झाला, डिसिजन काय घ्यायचा किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, असा असा प्रॉब्लेम आहे किंवा अकाउंट रिलेटेड काही, तर मला मेसेज ड्रॉप करायचा. मी नेहमी तुम्हाला सपोर्ट करेल, टेन्शन घ्यायचं नाही. कोर्स कंप्लीट झाला म्हणून तुम्ही तुमचा नंबर मी डिलीट करून टाकेल, ब्लॉक करून टाकेल, असं काहीच नाही आहे. ठीक आहे, राईट? ओके, थँक्यू सो मच. कारण की बोला. कोर्स न तर होईनच सर, ते आपलं गेट टुगेदर न काय करणार मग? हा ठीक आहे, गेट टुगेदर न पण होईल. ओके ठीक आहे, बाय. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. ओके, झालंय आपलं सगळं टॉपिक.